नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शरणार्थी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आपण ऑलरेडी डिस्कस केल्याप्रमाणे आपण शरणार्थी IAS अकॅडमीमध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो की पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, या विषयाची, या ऑप्शनल विषयाची नवीन बॅच येत्या 5 तारखेपासून सुरू करत आहोत. ऑलरेडी तुम्हाला विठ्ठल सरांनी सांगितलेलंच आहे त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आपण अगोदर म्हटल्याप्रमाणे की आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत. म्हणजे आपल्या राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयाचा अभ्यासक्रम पुन्हा डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्हाला हा विषय घ्यायचा आहे की नाही, आणि जर घ्यायचा असेल तर पुढल्या 4-5 महिने तुम्ही काय अभ्यासणार आहात. ठीक आहे. या दृष्टीने ही आणि पेपर 1 चे दोन्ही सेक्शन ए आणि सेक्शन बी व्यवस्थितरित्या अभ्यासक्रम डिस्कस केलेला आहे. तर आज आपण पेपर 2 चा सेक्शन ए डिस्कस करूया. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करूया, आपण आपला अभ्यासक्रम बोर्डवरती एकंदरीत अगोदर लिहून घेऊयात आणि त्यानंतर एक एक टॉपिक पुढे पाहूयात. ठीक आहे. तर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही सगळा सिलेबस अगोदर. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध. ठीक आहे, आपण काय पाहतोय, पेपर 2 चा सेक्शन ए. ठीक आहे. याच्यामध्ये जवळपास 11 टॉपिक आहेत आणि सगळे टॉपिक थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक आहे. पेपर 2 च्या सेक्शन बी मध्ये तुम्ही जे अनालिसिस करणार आहात देशादेशांमधील संबंधांचं किंवा भारत आणि इतर परकीय देशांशी संबंधांचं, त्यावेळेस ही थेरॉटिकल कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे हा थेरॉटिकल जास्त, सेक्शन ए हा थेरॉटिकल जास्त राहतोय. त्यामुळे हा व्यवस्थितरित्या आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग त्यातले टॉपिक सुद्धा त्याच प्रकारचे आहेत. त्या पेपरचं नाव काय माहिती आहे तुम्हाला? सेक्शन एचं तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण. काय आहे? तुलनात्मक राजकीय विश्लेषण म्हणजे काय? कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस. तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ठीक आहे. म्हणजेच या सेक्शन ए मध्ये आपल्याला हे दोन टॉपिक मुख्यतः अभ्यासायचे, एक कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि दुसरा इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये सिलेबस मध्ये पहिला टॉपिक कोणता आहे की तुलनात्मक राजकारण. कोणता टॉपिक आहे? तुलनात्मक राजकारण. तर इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. या टॉपिक मध्ये आपण काय अभ्यासणार आहोत याबाबत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अगोदर आपण फक्त सिलेबस पाहतोय. ठीक आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे, पहिले जे 3-4 टॉपिक आहेत ते तुलनात्मक राजकारणाशी संबंधित आहेत या पेपरमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरा टॉपिक आहे की स्टेट इन कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. म्हणजेच काय, किंवा स्टेट इन, काय म्हणूया त्याला, की स्टेट इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह म्हणजे तुलनात्मक परिप्रेक्षात राज्य. ठीक आहे. तुलनात्मक परिप्रेक्षातून राज्य किंवा परिप्रेक्षात. परिप्रेक्ष्य म्हणजे काय? दृष्टिकोन. म्हणजे राज्याकडे आपण तुलनात्मक परिप्रेक्षातून पाहणार आहोत की विकसित देशात राज्य कसं आहे, विकसनशील देशात कसं आहे, त्याचं बदलतं स्वरूप काय आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक असणार आहे की सहभाग आणि प्रतिनिधित्वाचं राजकारण. ठीक आहे. पॉलिटिक्स आणि पार्टिसिपेशन. प्रतिनिधित्व
रिप्रेझेंटेशन आणि पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग. हा आपला तिसरा टॉपिक राहणार आहे. याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे ते पुढं पाहणारच आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये चौथा टॉपिक राहतो तो म्हणजे जागतिकीकरण, की जागतिकीकरणाला विकसित आणि विकसनशील देश हे कसे प्रतिसाद देत आहेत. ठीक आहे, हा एक महत्वाचा. याच्यावरती जवळपास दरवर्षी ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, हे पहिले 4 टॉपिक आहेत आणि त्यानंतर मग आय आर संबंधीच्या थेरीजना आणि पर्स्पेक्टिव्हना सुरुवात होते. हे 4 टॉपिक कळले तुम्हाला, की काय काय आहे. तुलनात्मक राजकारण, दुसरा तुलनात्मक परिप्रेक्षात राज्य, तिसरा प्रतिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण आणि चौथा जागतिकीकरण आणि या जागतिकीकरणाला विकसित आणि विकसनशील देशांचा प्रतिसाद. त्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण. 5वा टॉपिक आहे. आता इथं आय आर संबंधीच्या गोष्टींची सुरुवात होते. ठीक आहे, की आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचे दृष्टिकोन काय आहे. ठीक आहे, हे आय आर संबंधीचे टॉपिक आहेत, की आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचे दृष्टिकोन म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा जो तुम्ही अभ्यास करणार आहात त्याच्यासंबंधी वेगवेगळे दृष्टिकोन काय आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. जसं की उदारमतवादी असेल त्याला चिदवादी किंवा आयडियलिस्ट असं देखील म्हणतात. त्यानंतर मार्क्सवादी आहे, त्यानंतर व्यवस्था दृष्टिकोन आहे. ठीक आहे, वास्तववादी दृष्टिकोन आहे. या सगळ्या दृष्टिकोनांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे, की हे दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे कसे पाहतात. ठीक आहे, पुढे मी डिस्कस करणारच आहे. त्यानंतर 6वा महत्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये, की तो म्हणजे हे आय आर मधील की कॉन्सेप्ट काय आहेत, की आंतरराष्ट्रीय संबंधातील कळीच्या संकल्पना. काय आंतरराष्ट्रीय संबंधातील की कॉन्सेप्ट. ठीक आहे, याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासणार आहोत, की नॅशनल पॉवर म्हणजे काय किंवा नॅशनल इंटरेस्ट म्हणजे काय, डेटरन्स म्हणजे काय. या सगळ्या गोष्टी पुढे मी डिस्कस करणारच आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढला यात महत्वाचा टॉपिक राहतोय, की बदलती जागतिक आंतरराष्ट्रीय म्हणजे काय म्हणतात त्याला, बदलती जागतिक राजकीय व्यवस्था काय आहे. ठीक आहे, ही बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था. बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था म्हणजे काय, चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर. सध्याची आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्था कसली आहे, कोणत्या स्वरूपाची राजकीय व्यवस्था, लिबरल वर्ल्ड ऑर्डर. मात्र त्याच्यामध्ये अलीकडे काही बदल होऊ लागलेत किंवा तिला आव्हान मिळू लागले. ते आव्हान कसं मिळू लागलंय काय या गोष्टी आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे, की चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर हा एक महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील राजकीय व्यवस्था कशी बदलत गेली आहे या गोष्टी आपण डिस्कस करणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर कुठली राहते ही झाली राजकीय व्यवस्था. त्यानंतर मग आर्थिक व्यवस्थेत कसे बदल होत गेले. ठीक आहे, मग तो पुढला टॉपिक येणार, की आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची उत्क्रांती. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची उत्क्रांती. मग ती उत्क्रांती आपल्याला ब्रिटन वूड्स संस्था, ब्रिटन वूड्स इन्स्टिट्यूशन, ते WTO आणि त्यानंतर तिसऱ्या जगानं नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची केलेली मागणी, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत, की WTO पर्यंतचा प्रवास कसा झाला आणि त्यानंतर अजून तिसऱ्या जगाकडून कोणत्या मागण्या होत आहेत. तिसरं जग म्हणजे काय, की जे विकसनशील देश आहेत, जे नववसाहतवादी राष्ट्र म्हणजे काय म्हणूया त्याला, नववसाहतवादी राज्य की वसाहतोत्तर मुक्त झालेले नव्यानं स्वतंत्र झालेले राज्य कोणते, त्यांनी कोणत्या व्यवस्थेची मागणी केली, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासतो. ठीक आहे, या 8 म्हणजे 8व्या टॉपिक पर्यंतचे सगळे टॉपिक तुम्हाला म्हणजे तोंड ओळख झाली असेल आता. आणि 9वा टॉपिक याच्यामध्ये राहतोय, की संयुक्त राष्ट्र. संयुक्त राष्ट्र तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, UN माहित असेल ना. पहिल्या महायुद्धानंतर काय होती, लीग ऑफ नेशन राष्ट्रसंघ.
आणि दुसऱ्या महायुद्धानंतर 1945ला संयुक्त राष्ट्र संघटना आली. ठीक आहे, संयुक्त राष्ट्र. ठीक आहे. मग याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की तिची भूमिका काय आहे, रोल, आणि तिची परफॉर्मन्स, तिची कामगिरी कशी आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला हा टॉपिक अभ्यासायचा आहे, भूमिका आणि कामगिरी. तिला जो रोल दिलाय तो तिनं पार पाडलाय की नाही, या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. भूमिका आणि कामगिरी. ठीक आहे. त्यानंतर 10वा टॉपिक असणार आहे याच्यामध्ये आपला, की जागतिक राजकारणाचं प्रादेशिकीकरण कसं होत आलंय किंवा कसं ते होत आलेलं आहे. रिजनलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स. ठीक आहे, म्हणजेच काय, शब्द फोडता येतात का तुम्हाला? जागतिक राजकारणाचे प्रादेशिकीकरण. जागतिक राजकारणाचं प्रादेशिकीकरण, त्याच्यामध्ये आपण पाहणार की प्रादेशिक संस्था, प्रादेशिक संघटना, त्यांचा उदय कसा झाला, त्या कशा पद्धतीने काम करत आहेत. ठीक आहे, त्यामुळे जागतिक राजकारणाचं स्वरूप कसं बदललंय. ह्याच्यामध्ये काही यशस्वी संस्था आहेत, जसं की युरोपियन महासंघ, तुम्हाला माहित असेल, ज्याला आपण EU म्हणतो, युरोपियन युनियन असेल, किंवा दुसरी महत्वाची यशस्वी संस्था म्हणून आपण आसियानचा उल्लेख करतो. ठीक आहे, आसियान असेल, किंवा मग बाकी आपली सार्क आहे. ठीक आहे, त्यानंतर आपेक आहे, किंवा नाफ्टा आपल्या सिलेबसमध्ये आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस अलीकडे झालेले आहेत, करंट इव्हेंट्स, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मग जागतिक राजकारणाचं प्रादेशिकीकरण, त्यातल्या काही संस्था आणि त्यांची कामगिरी आपण इथे अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे ग्लोबल कन्सर्न संबंधी. ठीक आहे, काय आहे, समकालीन जागतिक चिंता, कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स, समकालीन जागतिक चिंता किंवा जागतिक समस्या म्हणूया आपण त्याला. ठीक आहे, ह्या कोणकोणत्या आहेत, मी ओरिएंटेशनच्या लेक्चरला सांगितलेलं. काय काय आहे ह्याच्यामध्ये, लोकशाही, लोकशाहीची काही ठिकाणी पेचीहाट किंवा लोकशाही डिक्लाइन स्टेटमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. तुम्ही पाहिलं असेल की USA मध्ये ज्यावेळेस जो बायडन निवडून आले आणि डोनाल्ड ट्रम्प हरले, त्यावेळेस कॅपिटॉल येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनुयायांनी कसा राडा केलेला, म्हणजे सत्ता हस्तांतरणाला कसा प्रॉब्लेम क्रिएट केलेला. ठीक आहे, अशा गोष्टी होत आहेत, म्हणजे डेमोक्रेसी कुठेतरी डिक्लाइन स्टेटमध्ये आहे. मग या गोष्टी आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत, की लोकशाही, त्यानंतर मानवी हक्क असेल. ठीक आहे, लोकशाही असेल, त्यानंतर मानवी हक्क, त्यानंतर अजून काय आहे, पर्यावरण आहे, त्यानंतर याच्यामध्ये दहशतवादाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो सातत्यानं न्यूजमध्ये येत राहतो तो म्हणजे आण्विक प्रसार, अण्वस्त्रांचा प्रसार. ठीक आहे, मानवी हक्क, पर्यावरण, दहशतवाद आणि आण्विक प्रसार, या सर्व टॉपिकचा अभ्यास आपल्याला त्या कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स या टॉपिकमध्ये करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं की सिलेबसमध्ये म्हणजे पेपर 2च्या सेक्शन ए मध्ये 11 टॉपिक आहेत. कोणकोणते टॉपिक आहेत, की या पेपरचं म्हणजे नाव काय आहे, की तुलनात्मक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण. ठीक आहे, मग तुलनात्मक राजकारण जर असेल तर त्या संबंधीचे काही टॉपिक्स, त्याच्यामध्ये 4 टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे तुलनात्मक राजकारण. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. त्यानंतर दुसरा आहे तुलनात्मक परिप्रेक्षात राज्य, म्हणजे राज्याकडे आपण तुलनात्मक परिप्रेक्षातून पाहणार. त्यानंतर तिसरं आहे प्रतिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण. प्रतिनिधित्व आणि सहभाग आपण राजकारणामध्ये कसा करत असतो, तर राजकीय पक्ष असतील, त्यानंतर दबाव गट असतील, त्यानंतर सामाजिक चळवळी असेल, याद्वारे आपण आपलं प्रतिनिधित्व करत असतो किंवा राजकारणामध्ये सहभाग करत घेत असतो. मग या गोष्टी तुलनात्मक परिप्रेक्षातून पाहणं, जसं की विकसित देशांमध्ये राजकीय पक्ष कसे आहेत, विकसनशील देशांमध्ये कसे आहेत, किंवा सामाजिक चळवळी ज्या आहेत त्यांच्या बाबतीत किंवा दबाव गट यांच्या बाबतीत, ही तुलना आपल्याला कशी करता येईल, या गोष्टी याच्यामध्ये चर्चेल्या जाणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर तिसरं आहे जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय ते तुम्हाला थोडंफार माहित असेल, आपण पुढे डिस्कस करूया. हे 4 टॉपिक आपण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे की IR संबंधीच्या गोष्टी, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनातून, की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन. मग त्याच्यामध्ये काय आहे, की वास्तववादी दृष्टिकोन, त्यानंतर
चिदवादी दृष्टिकोन, चिदवादी म्हणजे आदर्शवादी, त्याला आपण लिबरल पर्स्पेक्टिव्ह असं देखील म्हणतो, उदारमतवादी. ठीक आहे. त्यानंतर व्यवस्था दृष्टिकोन आहे. या गोष्टींचा अभ्यास आपण याच्यात करणार. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील कळीच्या संकल्पना, याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय सत्ता असेल, त्यानंतर सत्ता समतोल असेल, प्ररोधन असेल, सामूहिक सुरक्षा असेल, त्यानंतर बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था, म्हणजे जागतिक पातळीवर राजकीय व्यवस्थेमध्ये कसे बदल होत गेले आहेत दुसऱ्या महायुद्धानंतर दुध्रुवीय जागतिक व्यवस्था उदयाला आली. एकीकडे सोव्हिएत युनियन होता, तर एकीकडे अमेरिका होती, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जगातील देशांचं थोडंसं काहीसं वर्गीकरण झालेलं. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणार. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची उत्क्रांती, त्याच्यामध्ये वस्तूंमधील व्यापारासंबंधी सुरुवातीला ब्रिटन वूड्स संस्था आली. त्यानंतर वस्तूंबरोबर सेवेचा समावेश आपण WTO मध्ये केला, जागतिक व्यापार संघटनेत. ठीक आहे. मग त्याच्यावरच्या निगोशिएशन्स अजून चालू आहेत, तर त्या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार. त्यानंतर संयुक्त राष्ट्र, तिची भूमिका आणि कामगिरी, तिचा रोल काय होता आणि तिची प्रत्यक्षात कामगिरी कशी आहे. मग संयुक्त राष्ट्राच्या वेगवेगळ्या मुख्य संस्था त्या देखील आपण त्याच्यात पाहणार. त्यानंतर काय आहे, जागतिक राजकारणाचं प्रादेशिकरण, त्याच्यामध्ये EU, आसियान, सार्क आणि APEC. ठीक आहे. अशा महत्वाच्या संस्था आपल्याला अभ्यासायच्यात. आणि समकालीन काय म्हणजे जागतिक समस्या, मग ह्या गोष्टी त्या समस्या म्हणून कशा उभ्या आहेत, त्याच्यावरती वेगवेगळे ओपिनियन्स, मतप्रवाह काय आहेत आणि त्यांची सोडवणूक आपल्याला कशी करता येईल. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर अगोदर आपण तुलनात्मक राजकारण हा टॉपिक घेऊयात आणि त्याच्यावरती पाहूयात की आपल्या सिलेबसमध्ये काय आहे आणि आपण काय पाहणार आहोत. ठीक आहे. पहिला काय आहे, तुलनात्मक राजकारण. तुलनात्मक राजकारण म्हणजे काय? कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे काय, की वेगवेगळ्या ठिकाणच्या किंवा वेगवेगळ्या देशांमधील राजकीय प्रक्रियांचा तुलनात्मक पद्धतीने आपण इथं अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एक पारंपरिक दृष्टिकोन म्हणजे कसं, की टेक्च्युअल अप्रोच, म्हणजे की दुसऱ्या एका देशाची संविधान आणि आपली संविधान यांची तुलना करणं आणि त्याच्या आधारे ठरवणं की राजकीय व्यवस्थेमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. या गोष्टी होत होत्या, पण आता त्याच्यामध्ये बरेच बदल झाले आहेत, की आधुनिक दृष्टिकोन आले अभ्यासाचे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्यात. मग त्या तुलनात्मक राजकारणाचं स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत, या गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे. आणि यासोबतच याच्यामध्ये दोन अप्रोचेस महत्वाचे आहेत. एक आहे राजकीय समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि दुसरा आहे राजकीय अर्थशास्त्रीय दृष्टिकोन. ठीक आहे. ह्या दोन दृष्टिकोनांवर सातत्यानं प्रश्न येत असतात. एक आहे राजकीय समाजशास्त्रीय दृष्टिकोन, पॉलिटिकल सोशलॉजिकल अप्रोच, आणि दुसरा आहे राजकीय अर्थशास्त्रीय दृष्टिकोन, पॉलिटिकल इकॉनॉमिकल अप्रोच, पॉलिटिकल इकॉनॉमी अप्रोच. ठीक आहे. सोशलॉजिकल आणि इकॉनॉमिकल. या टॉपिक मध्ये आपण काय अभ्यासणार, तर राजकीय आणि समाजशास्त्रीय या दोन गोष्टींमधील परस्पर संबंध, की समाजशास्त्र म्हणजे समाजातील घटक हे राजकारणाला कसे प्रभावित करतात, याचा आपण अभ्यास त्याच्यामध्ये करणार. तुम्हाला कार्ल मार्क्स विषयी जर बेसिक माहिती असेल, म्हणजे राजकीय समाजशास्त्राचा म्हणजे आधुनिक राजकीय समाजशास्त्र जे आहे त्याचा जनक कार्ल मार्क्सला आपण म्हणत असतो. त्याचबरोबर मॅक्स वेबरला देखील काही प्रमाणात त्याचं योगदान दिलं जातं जनकत्वाचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स काय म्हणतो, की तुम्हाला जर राजकारण समजून घ्यायचं असेल तर समाजाची मूळ संरचना, समाजाचं बेसिक स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल. आणि समाजाचं बेसिक स्ट्रक्चर तो मांडताना त्यानं पाया आणि इमलाचं प्रारूप मांडलेलं आहे, की बेस आणि सुपरस्ट्रक्चर मॉडेल. तो म्हणतो समाजाची मूलभूत संरचना ही आर्थिक घटकांद्वारे ठरते, किंवा आर्थिक घटक हे पाया आहेत. म्हणजे त्यांना आहे रे नाही रे जे मांडलेलं आहे, की गरीब आणि श्रीमंत, किंवा काय म्हणजे भांडवलदार आणि कामगार. भांडवलदारांकडे समाजाची आर्थिक संरचनेचा पाया म्हणून तो आधार असेल, तर राजकीय घटक हे देखील त्या आर्थिक घटकाद्वारे ठरतात. म्हणजेच भांडवलदारांचं राज्यावरती नियंत्रण असतं. ठीक आहे. या पद्धतीने त्याचे विचार आहेत. तो म्हणतो की समाजशास्त्रीय घटक हे राजकारणाला आकार देत असतात. ठीक आहे. मग त्याच्यामुळे हा एक महत्वाचा दृष्टिकोन ठरतो, समाजशास्त्रीय दृष्टिकोन. आणि दुसरा दृष्टिकोन आहे अर्थशास्त्रीय. मग ही एक इंटरडिसिप्लिनरी शाखा म्हणू शकतो आपण त्याला, की आंतरविद्याशाखीय. म्हणजे एका बाजूला अर्थशास्त्र आणि दुसऱ्या बाजूला राजकारण किंवा राज्यशास्त्र, त्या दोन्ही गोष्टी एकमेकांना कशा इंटरॅक्ट करत आहेत किंवा एकमेकांना कशा इन्फ्लुएन्स करत आहेत. ठीक आहे.
कशा इन्फ्लुएन्स करतात? राजकारण म्हणजे काय किंवा राजकीय म्हणजे काय, की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. मग कायदे मंडळ काहीतरी धोरण ठरविणार किंवा आर्थिक धोरण आखणार. मग त्या आर्थिक धोरणांचा आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर परिणाम होणार. ठीक आहे. म्हणजे राजकारण हे अर्थकारणाला प्रभावित करत आहे. तशाच पद्धतीनं अर्थकारण देखील राजकारणाला प्रभावित करतं. मग ह्या गोष्टी आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. मग तुलनात्मक राजकारणामध्ये आपण अशा गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर दुसरा टॉपिक आपण जो अभ्यासणार आहोत तो काय आहे? स्टेट इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे तुलनात्मक परिप्रेक्षात राज्य. राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य, कर्नाटक राज्य असं नाहीये बरं का. राज्य म्हणजे काय? स्टेट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? राज्याचे 4 महत्वाचे घटक असतात. एखादा निश्चित भूप्रदेश असेल, एक लोकसंख्या असेल, तिथे एक शासन असेल आणि त्यांचं जर सार्वभौमत्व असेल, हे 4 गोष्टी जर एकत्र असतील तर ते राज्य आहे. ठीक आहे. मग सार्वभौमत्व 2 प्रकारचं, एक आंतरिक सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व. आंतरिक म्हणजे काय? राज्याच्या अंतर्गत त्या भूप्रदेशामध्ये जिथे लोक आहेत त्यामध्ये निर्णय घेण्याचं अंतिम अधिकार राज्याकडे असेल. आणि बाहेरच्या बाबतीत देखील इतर राज्यांशी किंवा इतर देशांशी इंटरॅक्ट करताना राज्य हे सार्वभौम असेल, त्याच्यावर कोणाची मनमानी चालणार नाही, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण असणार नाही. ठीक आहे. अशा 4 गोष्टी जर असतील तर ते राज्य असतं. मग भारत हे एक राज्य आहे. ठीक आहे. इंडिया इज अ स्टेट, युएस इज अ स्टेट, फ्रान्स इज अ स्टेट. ह्याला आपण स्टेट असं म्हणत असतो. ठीक आहे. त्या दृष्टीने स्टेटकडे पाहायचं राज्यशास्त्रामध्ये. विठ्ठल सर तुम्हाला पेपर 1 सेक्शन ए मध्ये शिकवतील या गोष्टी. ठीक आहे. तुलनात्मक परिप्रेक्षात राज्य याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की भांडवलशाही देशांमध्ये राज्य कसं आहे, समाजवादी देशांमध्ये राज्य कसं आहे आणि विकसनशील देशांमध्ये राज्य कसं आहे. तर राज्य कसं आहे, राज्याबाबत पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. ते पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये तुम्ही अभ्यासाल. मग त्या दृष्टिकोनातून इथं सुद्धा पाहिलं जातं की भांडवलशाही देशांमध्ये राज्य. भांडवलशाही म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? भांडवलशाही म्हणजे थोडंसं मुक्त अर्थव्यवस्थेचं हे स्वरूप असतं. भांडवलशाही समाजातील राज्य किंवा भांडवलशाही समाजातील म्हणूया आपण त्याला. भांडवलशाही समाजातील राज्याचे स्वरूप किंवा भांडवलशाही समाजातील राज्य कसे असतील हे थोडंसं पाहूया आपण. की या भांडवलशाही समाजात राज्य अगोदर सुरुवातीला पुढे आलं किंवा लोकशाही पुढे आली. इथे राज्याचं स्वरूप हे लोकशाहीवादी आहे, म्हणजे लोकशाही अस्तित्वात आहे. पण काही अभ्यासक आहेत की जे म्हणतात इथल्या लोकशाहीचे फायदे किंवा तिथलं सरकार जे काही निर्णय घेतं त्याचे फायदे सर्व लोकांना समान स्वरूपात मिळतात असं नाही. अभिजनवादी काही सिद्धांतकार आहेत, एलिटिस्ट, ते म्हणतात सत्ता ही नेहमी अभिजनांच्या हातात असते. जे देशातील श्रीमंत लोक आहेत समाजातील त्यांच्या हातात सत्ता असते आणि त्या सत्तेचा वापर ते लोक त्यांच्या फायद्यासाठीच करत असतात. ठीक आहे. अमेरिकेचा उल्लेख काही अभ्यासक मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स म्हणून करतात. काय करतात? मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स. म्हणजेच काय की अमेरिकेतील राज्यावर कोणाचं नियंत्रण आहे? एक आहे लष्कर, दुसरं इंडस्ट्री म्हणजे कोण? डिफेन्स उद्योग किंवा त्याला आपण डिफेन्स इंडस्ट्रीला काय म्हणूया? संरक्षण उद्योग. आणि तिसरं म्हणजे अमेरिकेतील फेडरल गव्हर्नमेंट किंवा त्याला आपण सरकार म्हणूया, अमेरिकेतील संघीय सरकार. ठीक आहे. त्या 3 लोकांचं अमेरिकेच्या राज्यावरती नियंत्रण असल्याचं अभ्यासक म्हणतात. ठीक आहे. मग हे भांडवलशाही देशांमधील राज्याचं स्वरूप आहे. तिथं जरी राज्य तटस्थ असल्याचं जाणवत असलं तरी कुठं ना कुठं त्या राज्यावरती कंट्रोल हा आपल्याला भांडवलदारांचा, लष्कराचा आणि संरक्षण उद्योगाचा असल्याचा पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर समाजवादी देशामध्ये राज्य कसं आहे? समाजवादी देश कोणते आहेत सध्या जगामध्ये? समाजवादी देशांमधील राज्य. तर इथं आपल्याला प्रामुख्यानं एक पक्षीय वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं किंवा एक पक्ष प्रणाली. जसं की चीनमध्ये काय आहे? साम्यवादी पक्ष. आणि चीनी समाजावरती या साम्यवादी पक्षाचंच नियंत्रण बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. साम्यवादी पक्ष समाजावर नियंत्रण ठेवून आहे आणि त्याच वेळेस या साम्यवादी पक्षावर चीनच्या राष्ट्राध्यक्षांचं नियंत्रण आहे. म्हणजे चीनमध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात तुम्ही उघडपणे बोलू शकत नाहीत, टीका करू शकत नाही. ठीक आहे. एवढीच तर साम्यवादी पक्षाची आणि त्या अध्यक्षांची एवढी दडपशाही आहे. ठीक आहे. मग तिथलं राज्याचं स्वरूप हे आहे. किंवा रशियामध्ये जरी पाहिलं तरी सोव्हिएत युनियनचं पतन झालं, त्यानंतर लोकशाहीकडे त्यांचं संक्रमण झालं असलं
तरी सुद्धा पुतीन यांच्या पक्षाचा दबदबा कायम आहे, वर्चस्व, कंट्रोल या सगळ्या गोष्टी कायम आहेत. फक्त आपल्याला क्युबामध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी जाणवते. क्युबा हा देखील एक समाजवादी देश आहे. मग तिथं काहीच राज्य त्यांचं ते कल्याणकारी राज्य स्वरूपाचं आहे, म्हणजे वेलफेअर स्टेट टाईप आहे. ठीक आहे, त्यांची धोरणं वगैरे सगळं म्हणजे व्यवस्थितरित्या चालतंय. पण बाकी इकडं मात्र आपल्याला वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. मग हे आपल्याला पाहिजे की कम्पॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह मध्ये भांडवलशाही देशामध्ये राज्य कसं आहे आणि समाजवादी देशामध्ये राज्य कसं आहे. त्यानंतर अजून एक याच्यामध्ये टॉपिक येऊ शकतो, तो म्हणजे की विकसनशील देशात राज्य कसं आहे. विकसनशील म्हणजे नव्यानं विकसित होत असलेले राज्य किंवा हे जी काही पोस्ट कॉलोनियल स्टेट आहेत, उत्तर वसाहती राज्य, विकसनशील देशांमध्ये किंवा समाजामध्ये म्हणूया आपण त्याला, विकसनशील समाजात राज्य कसं आहे, राज्याचं स्वरूप काय आहे. आता काय काय अभ्यासक आहेत की ते म्हणतात हे प्रिझमॅटिक सोसायटीज आहेत, म्हणजे या समाजामध्ये पारंपरिकता पाहायला मिळते आर्थिक आणि सामाजिक बाबतीमध्ये, मात्र राजकीय व्यवस्थेत हे राज्य पुढारलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे लोकशाही आली पण समाजामध्ये तेवढी लोकशाही अजून नाहीये, समाज हा लोकशाही स्वरूपाचा नाहीये. ठीक आहे, त्यानंतर गुलनार मेडल सारखा अभ्यासक आहे, तो म्हणतो की भारत हे एक सॉफ्ट स्टेट आहे. सॉफ्ट स्टेट म्हणजे काय, भारत हे एक सॉफ्ट राज्य आहे. सॉफ्ट म्हणजे भारतामध्ये जर एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर ती तेवढी काटेकोरपणे होत नाही. ठीक आहे, का होत नाही, मग बाकीचे बरेच घटक आहेत की त्यांना मग उदाहरण दिलेलं आहे की भूसुधारणांचं, की भारतामध्ये लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणा ह्या अपयशी ठरल्यात. कशामुळे ठरल्या, तर भारतामध्ये राज्याकडे तेवढी ताकद नव्हती किंवा राज्याकडे तेवढी यंत्रणा नव्हती अंमलबजावणी करण्याची. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत या पुढे जाऊन आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, मग विकसनशील समाजात राज्याचं स्वरूप कसं आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर हा झाला दुसरा टॉपिक. तिसरा टॉपिक काय आहे की सहभाग आणि प्रतिनिधित्वाचं राजकारण. तिसरा टॉपिक काय आहे, पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन आणि पार्टिसिपेशन किंवा प्रतिनिधित्व आणि सहभागाचं राजकारण. आपण सहभाग कसा घेतो राजकीय प्रक्रियेमध्ये, आपलं प्रतिनिधित्व कसं असतं, या गोष्टी आणि यांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये तीन मुख्य आपण राजकारणात सहभाग कसा घेतो, प्रतिनिधित्व कसं घेतो, तर एक असतो राजकीय पक्ष. ठीक आहे, आज लोकशाही प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष असो, राजकीय पक्ष हे खूप महत्वाचे आहेत. आजच्या लोकशाहीचं हे अत्यावश्यक वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, त्यामुळे मग या राजकीय पक्षांचं स्वरूप कसं आहे विकसित देशांमध्ये, विकसनशील देशांमध्ये, ते आपल्याला इथं अभ्यासायचं. मग विकसित देशामध्ये मी तुम्हाला ओरिएंटेशनच्या लेक्चरला सांगितलेलं की विकसित देशातील राजकीय पक्ष हे अधिक संघटित किंवा संस्थात्मीकृत आहेत, अधिक इन्स्टिट्युशनलाइज फॉर्म मध्ये आहेत. ठीक आहे, त्यानंतर विकसित देशांमधील पक्ष कसे आहेत, तिथं जर पाहिलं तर त्या पक्षांमध्ये पक्षांतर्गत लोकशाही ही जास्त आहे. इंटरनल डेमोक्रेसी पक्षांच्या अंतर्गत. ठीक आहे, पक्षांतर्गत लोकशाही जास्त आहे, म्हणजे निवडणुका होणार, त्यानंतर पक्षांची जे काही अध्यक्ष पद असतात किंवा बाकीची जी पद असतात ते ठरवली जातात. तिसरं काय राहते की तिथं अकाउंटेबिलिटी, ज्याला आपण फायनान्शियल अकाउंटेबिलिटी आणि फायनान्शियल ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता म्हणतो, या गोष्टी तिथं अधिक चांगल्या पद्धतीच्या आहेत. पण भारतामध्ये काहीशी उलट परिस्थिती पाहायला मिळते, म्हणजे भारतामध्ये पूर्णपणे आपण पारंपरिक राहिलेलो नाहीये, पारंपरिक त्या पक्षपद्धतीच्या बाबतीत, म्हणजे काही गोष्टी आपल्या आधुनिक स्वरूपाच्या आहेत. मग आधुनिक स्वरूपाची काय, की पक्षाची संघटना ही आधुनिक स्वरूपाची, इन्स्टिट्युशनलाइज फॉर्म. ठीक आहे, तर त्याचबरोबर पारंपरिक गोष्टी कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं जर पाहिलं तर आपले पक्ष हे घराणेशाहीवर चालतात, चालतात की नाही. एकाच घराचा दबदबा त्या पक्षामध्ये कायम बऱ्याच दिवस चालत राहतो. त्यानंतर आपले इथं पक्ष ही व्यक्तिपूजा, एका वलयांकित नेतृत्व जे असते त्याच्यावरती आधारित असतात. एकाच नेत्याच्या भोवती तो पक्ष फिरतो, म्हणजे त्या नेत्याचा अस्त झाला की तो पक्षही काहीसा कमी होतो, त्याचा प्रभाव कमी होतो त्या पक्षाचा. वलयांकित नेतृत्वाभोवती आपले पक्ष फिरतात. त्यानंतर आपली तर काय प्रॉब्लेम आहे अजून पक्षांमध्ये, की अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे, पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्या पक्ष किंवा राजकीय पक्षांची वैशिष्ट्य विकसनशील देशातील, की
काय म्हणूया त्याला की ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता जी आहे ती तेवढी नाहीये. फायनान्शियल म्हणा, पारदर्शकता नाहीये, ती कमी आहे. ठीक आहे, मग ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. किंवा आपल्याकडले पक्ष हे कॅच ऑल पार्टीज टाईप आहेत. कॅच ऑल पार्टी म्हणजे काय, सगळ्यांना उडून घेणं. की आपली तर राजकीय पक्षांचा एकच एक विचारधारेचा आधार नाहीये. ठीक आहे, म्हणजे या समूहाच्या लोकांना, त्या समूहाच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी विचार, तशा काहीतरी आवाहनं केली जातात. ठीक आहे, मग आपल्याला विकसित देशामध्ये ते तेवढं पाहायला मिळत नाही. विकसित देशांमधील पक्ष हे व्यक्तिमत्व किंवा वलयांकी नेतृत्वाभोवती फिरलेले नसतात. तर एका नेत्याचा जरी असं झाला तरी तो पक्ष तेवढाच टिकून असतो, तेवढाच दमदार असतो. ठीक आहे, त्या व्यक्तीभोवती ते पक्ष फिरत नाही. आपली तर मात्र उलट परिस्थिती आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की या विकसित देशांमधील पक्षांना एक विचारधारा आहे, त्यांचा एक अजेंडा आहे. ठीक आहे, आपले तर ती काहीच कमी पाहायला मिळतं. आणि अजून महत्वाची गोष्ट की आपल्याकडले पक्ष हे अस्मिता आधारित आहेत, आयडेंटिटी बेस्ड. अस्मिता आधारित. मग आपली तर अस्मिता कोणत्या काम करतात आपल्या समाजात, की जात असेल, धर्म असेल किंवा प्रदेश असेल, ठीक आहे, किंवा वंश असेल, या बेसवरती आपली तर पक्षांची उभारणी झालेली आहे. या विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट प्रदेशातील लोकांना टार्गेट करून पक्ष उभा राहतात. ठीक आहे, किंवा त्यांना आधार मानून ते पक्ष उभा राहत असतात. मग या गोष्टी आपल्याला विकसित देशात तेवढ्या पाहायला मिळत नाही. पण अशा गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत त्याच्यात. ठीक आहे, मग ह्यात पहिलं राजकीय पक्ष. तसंच आपल्याला मग दबाव गट अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तिसरा टॉपिक याच्यामध्ये सामाजिक चळवळी अभ्यासायच्या आहेत. सोशल मुवमेंट्स. या सामाजिक चळवळीमध्ये आपल्याला जुन्या सामाजिक चळवळी आणि नव्या सामाजिक चळवळी अभ्यासायच्या आहेत. जुन्या आणि नव्या. ज्या जुन्या चळवळी होत्या त्या कशा संबंधी होत्या, ह्या लोकांच्या ब्रेड आणि बटरशी संबंधित होत्या. म्हणजे त्यांच्या बेसिक नीड्स, लोकांच्या मूलभूत गरजा, याच्यासाठी लोक जे लढत होते रस्त्यावरती येऊन, त्यासाठी ह्या जुन्या सामाजिक चळवळी होत्या. ठीक आहे, भांडवलशाहीमध्ये कामगारांचं शोषण झालं, कामगारांना न्याय हक्कांसाठी पुढे यावं लागलं, आणि त्यासाठीच्या चळवळी ज्या होत्या त्या जुन्या. मग ते काही कामगारांच्या काय म्हणूया त्याला आपण ब्रेड आणि बटरसाठीच्या चळवळी. ब्रेड आणि बटरसाठीच्या चळवळी. ठीक आहे, या आजच्या या नव्या ज्या चळवळी आहेत त्या लोकांच्या लिव्हिंग स्टँडर्डशी संबंधित आहेत, की जीवनशैलीत अजून काय सुधारणा करता येईल. ठीक आहे, जीवनशैलीत सुधारणा करण्यासंबंधी, सुधारणा करण्यासंबंधी त्यालाच आपण काय म्हणू शकतो, की शाश्वत विकासाशी संबंधित, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, म्हणजेच काय, की आजच्या पर्यावरणासाठीच्या चळवळी, उदाहरणार्थ पर्यावरणासाठीच्या चळवळी. ठीक आहे, याला आपण नव्या सामाजिक चळवळी म्हणतो. ठीक आहे, मग हा फरक आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच वेळेस आपल्याला विकसित देशांमध्ये या चळवळींचं स्वरूप कसं आहे, विकसनशील देशांमध्ये चळवळींचं स्वरूप कसं आहे, या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आपण 3 टॉपिक अभ्यासले आपल्या सिलेबस मधले, म्हणजे चर्चा केली आपण अभ्यासक्रमातील. पहिला टॉपिक काय होता, तुलनात्मक राजकारण. त्याच्यामध्ये आपण राजकीय व्यवस्थेचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करणार. दुसरा टॉपिक पाहिला आपण की राज्याकडे आपण तुलनात्मक परिप्रेक्ष्यातून पाहणार, की विकसित देशामध्ये राज्य कसं आहे आणि विकसनशील देशात राज्य कसं आहे. तिसरा टॉपिक आपण पाहिला तो म्हणजे सहभाग आणि प्रतिनिधित्वाचं राजकारण. त्याच्यामध्ये काय होतं, पुन्हा त्याच गोष्टी की राजकीय पक्ष, दबाव गट आणि चळवळी यांचं स्वरूप कसं आहे, ते कसं बदलत आहे, किंवा विकसित आणि विकसनशील समाजात काय फरक आहे. ठीक आहे, त्या 3 गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढला टॉपिक असणार आहे तो म्हणजे चौथा टॉपिक काय आहे आपल्या सिलेबस मधला, जागतिकीकरण. आणि त्याच्यामध्ये पुढे काय लिहिलेलं आहे सिलेबस मध्ये, अभ्यासक्रमामध्ये, की जागतिकीकरणाला विकसित आणि विकसनशील समाजातून प्रतिसाद कसा आहे, रिस्पॉन्स फ्रॉम डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग सोसायटीज. ठीक आहे, हे जागतिकीकरण म्हणजे काय, याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, त्याची व्याख्या करायची झाली तर कशी करता येईल, की व्यक्ती असतील, वस्तू असेल, सेवा असेल, भांडवल असेल, या सर्व गोष्टींचा, या सर्व बाबींचा देशाच्या सीमातीत किंवा राष्ट्रांच्या सीमातीत मुक्त हालचाल होणं. ठीक आहे, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये त्या सर्व गोष्टींचा मुक्त प्रवाह असणं, त्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. म्हणजेच काय, याला आपण, या जागतिकीकरणामुळे काय झालं आहे, जग हे एक वैश्विक खेडं बनलंय. ठीक आहे, काय, ग्लोबल विलेज, वैश्विक खेडे, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, सीमाविरहित जग, बॉर्डरलेस वर्ल्ड, या टर्म्स आहेत.
याच्या संबंधी थिंकर्स आहेत, ह्या आपण गोष्टी अभ्यासताना जे पुढे ज्यावेळेस आपण ही जागतिकीकरण अभ्यास त्यावेळेस मी सगळं सांगेल तुम्हाला. सीमाविरहित जग ह्या की टर्म्स आहेत, ठीक आहे, अभ्यासकांनी दिलेल्या. तर आपल्याला अभ्यासकांच्या कोर्ससह लिहावं लागतात ऑप्शनल मध्ये. म्हणजे जीएस मध्ये तुम्ही फक्त ह्या गोष्टी मेन्शन करू शकता. ऑप्शनल मध्ये तुम्हाला सांगायचं राहते की कोणत्या अभ्यासकांना ही टर्म्स दिली आहे. ठीक आहे, ते उत्तर अधिक ओरिजिनल आणि अधिक ऑथेंटिक वाटतं आपल्या ऑप्शनलसाठी. वैश्विक खेडे, सीमाविरहित जग हे जागतिकीकरण आहे. आणि वैश्विक खेडे याच्यामुळे काय झालं की मग जो सिव्हिल सोसायटी आहे ती सुद्धा ग्लोबल लेवलला अस्तित्वात आली आहे, की जागतिक नागरिक समाज. ठीक आहे, त्या गोष्टी जागतिकीकरणामध्ये येतात. मग जागतिकीकरण आलं, जागतिकीकरणाचे म्हणजे हा जो काही मुक्त प्रवाह आहे, वस्तू, सेवा, भांडवल, व्यक्ती, ठीक आहे, कामगारांचा, याचे सुरुवातीला काही देशांना फायदे झाले. आता ते फायदे कमी होताना दिसत आहेत. मग ते देश त्यांशी माघार घेताना पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये सांगायचं झालं म्हणजे पुढे आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. पण त्याच्या आधी थोडस की जे विकसित देश आहेत, या विकसित देशांना अगोदरच्या काळात फायदे झाले या जागतिकीकरणाचे. विकसित देशांना म्हणजे युएस असेल किंवा युरोप असेल, ठीक आहे, कसे फायदे झाले की ह्यांना कच्चा माल मिळत गेला किंवा ह्यांनी कामाचं आउटसोर्सिंग केलं, मग त्यांना मनुष्यबळ असेल किंवा कच्चा माल असेल, ह्या विकसनशील देशांमध्ये स्वस्त गोष्टी मिळाल्या. मग त्याच्या द्वारावर त्यांनी भरपूर नफा कमविला किंवा भांडवलाची गुंतवणूक त्यांनी ह्या देशात केलेली, त्या गरीब विकसनशील देशांमध्ये. ठीक आहे, त्याच्या बळावरती नफा कमविला, स्वतःची प्रगती घडून आणली. पण आज काय होत आहे, या आउटसोर्सिंगमुळे युएसए मध्ये जॉब लॉसेस, जी नोकऱ्या त्यांच्या गेल्या किंवा नोकऱ्या गेल्या म्हणजे काय, बेरोजगारी वाढली. आणि त्यामुळं आज आपण काय पाहत आहोत, अमेरिकेमध्ये बेरोजगारी वाढली. त्यामुळं आज आपण डोनाल्ड ट्रम्पच्या स्वरूपात काय पाहत आहोत, अमेरिका फर्स्ट पॉलिसी. काय आहे, हा जागतिकीकरणाला प्रतिसाद आहे. अमेरिका फर्स्ट पॉलिसी, ठीक आहे, म्हणजेच काय, हा अमेरिकेचा संरक्षणवाद आहे, प्रोटेक्शनिझम, आपली इकॉनॉमी प्रोटेक्ट करणं. आणि त्याच स्वरूप म्हणून आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे, व्यापार युद्ध, जकात युद्ध, मध्ये भारताच्या विरोधात असेल, चीनच्या विरोधात असेल, इतर विकसनशील देशांच्या विरोधात असेल, अमेरिका करत आहे. कशामुळे की जागतिकीकरणाचे आजपर्यंत त्यांना फायदे मिळाले, पण आता ते फायदे कुठेतरी कमी होताना दिसत आहेत. कसे कमी होत आहेत, जे ब्रिक्स देश आहेत, जे नव्यानं विकसित होणारे अर्थव्यवस्था आहेत, त्या जागतिकीकरणाचे फायदे कुठेतरी घेऊ लागल्यात. आणि त्यामुळे अमेरिकेतल्या कामाचं आउटसोर्सिंग होऊ लागलंय. आणि त्यामुळे अमेरिकेतल्या नोकऱ्या कमी व्हायला लागल्या, बेरोजगारी वाढली. मग त्यामुळे तिथल्या समाजात अस्वस्थता नांदते. आणि त्यामुळे मग अमेरिका त्या लोकांना टार्गेट करून ही अशी धोरणं आखतात की अमेरिका फर्स्ट पॉलिसी, व्यापार युद्ध असेल किंवा जे स्थलांतरित आहेत अमेरिकेमध्ये आलेले बाहेरून, त्यांच्या विरुद्ध भावना भडकवणं, काय म्हणूया, भावना भडकवणं, त्या गोष्टी अमेरिकेमध्ये सध्या सुरू आहेत. त्या तुम्ही पाहतायत वर्तमानपत्रांमधून वगैरे. ठीक आहे, त्याच वेळेस हा जागतिकीकरणाकडून म्हणजे जागतिकीकरणाला विकसित देशांकडून होत असलेला प्रतिसाद आहे. पण मग आता जागतिकीकरणापुढे समस्या उभी राहते की जागतिकीकरण आपण पूर्णपणे टाळू शकतो का, टाळता येणार आहे का. आजची जर वास्तविकता बघितली तर जागतिकीकरणाला आपण रोखूच शकत नाही. मग या जागतिकीकरणाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे कोणाची, तर काही अभ्यासक असं म्हणतात, जे ब्रिक्स मधले देश आहेत जसं की भारत असेल, चीन असेल, ब्राझील असेल, साऊथ आफ्रिका असेल, या देशांनी जागतिकीकरणाला आता पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. ठीक आहे, मग तसे या देशांचे प्रयत्न चालू आहेत. आणि जागतिकीकरण आपण पूर्णपणे थांबवलं म्हणजे देशांनी फक्त स्वतःपुरतं बघायचं ठरवलं तरी ते सध्या शक्य नाहीये. का नाहीये की दहशतवादाची जी समस्या आहे तिचा सीमातीत प्रसार झालेला आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट पर्यावरणाचा जो मुद्दा आहे, पर्यावरणाची समस्या, ही एकट्या दुकट्या देशाला सोडवता येणारी आहे का, नाही येणार. देशांना एकत्र यावंच लागणार आहे. जर आपल्याला पर्यावरणाच्या जे काय आपण हवामान बदल म्हणतो, क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ, या समस्यांवरती उपाय योजण्यासाठी, काहीतरी कार्यक्रम हाती घेण्यासाठी सगळ्या देशांना एकत्र येऊन त्याच्यावर उपाय घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जागतिकीकरणाला आपण थांबवू शकत नाही पूर्णपणे, आपल्याला सहकार्यासाठी एकत्र यावंच लागणार आहे. दुसऱ्या काही गोष्टी आहेत जसं की मानवी हक्कांचे प्रश्न असतील किंवा युद्ध यांसारख्या गोष्टी असतील, याच्यासाठी सुद्धा जागतिक समुदायाला एकत्र येणं गरजेचं आहे. ठीक आहे, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जागतिकीकरणाचा राज्याच्या सार्वभौमत्वावर कसा परिणाम होतो. राज्याचं सार्वभौमत्व हे शिथिल होतंय की ते अधिक कठोर होत चाललंय, याबाबत विचारकांमध्ये वेगवेगळे मतभेद आहेत. काही जण म्हणतात की राज्यांचं सार्वभौमत्व पातळ होत चाललंय, काही जण म्हणतात की काही परिणाम होत आहे, काही जण म्हणतात की अधिक राज्य सार्वभौम बनत चाललंय. कसं की कोरोनामध्ये आपण पाहिलं, ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस राज्याने त्यांच्या सीमा ह्या अधिक ताट बनवल्या, म्हणजे राज्यांचं सार्वभौमत्व अजून टिकून आहे, असं काही अभ्यासक म्हणतात. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अजून तो एक टॉपिक अभ्यासायचा आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना जागतिकीकरण. त्यानंतर मग आता आपण आंतरराष्ट्रीय संबंधी म्हणजे बाबतच्या गोष्टी बघूया.
या सिलेबस मधील 5वा पॉईंट काय आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन. ठीक आहे, काय आहे? आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन. याच्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचे आहेत. हा एक मजेदार टॉपिक आहे आणि महत्वाचा आहे. ठीक आहे, की एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसं पाहिलं जाऊ शकतं. मी ओरिएंटेशनच्या लेक्चरला सांगितलं होतं तुम्हाला की हा विषय तुमची पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग, तुमची अंडरस्टँडिंग, तुमची क्रिटिकल थिंकिंग या गोष्टींना वाव देणार आहे. तुमची थिंकिंगची जी काही होरायझन आहे तो अधिक विस्तारणार आहे. ठीक आहे, मग एका गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसं बघितलं जाऊ शकतं. मग याच्यामध्ये पहिला दृष्टिकोन आहे की चिदवादी. चिदवादी म्हणजे काय की आदर्शवादी, त्यालाच आपण काय म्हणूया उदारमतवादी. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे किंवा संबंधाचे जे उदारमतवादी दृष्टिकोन आहेत त्याला आपण शांततेचे सिद्धांत म्हणतो. काय? शांततेचे सिद्धांत. म्हणजे उदारमतवादाचा प्रयत्न आहे की जगामध्ये शांतता नांदावी यासाठी सिद्धांत देणं. मग ते काय म्हणतात की देशांमधील परस्पर अवलंबित्व वाढवा. दोन देशांमधील आर्थिक परस्पर अवलंबित्व वाढवलं तर युद्ध होण्याची वगैरे शक्यता कमी होतात. दुसरं काय म्हणतात की ते लोकशाहीला प्रोत्साहन द्या. देशामध्ये जर लोकशाही असेल तर एक लोकशाही सरकार दुसऱ्या लोकशाही सरकारच्या विरोधात युद्ध छेडत नाही, तसं आपल्याला पाहायला मिळत नाही. मग असे सिद्धांत हे उदारमतवादाने दिलेले पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला अजून बाकीच्या गोष्टी बघायच्या आहेत की त्यांचा मानवी स्वभावाविषयी काय मत आहे, त्यामुळे ते मग जागतिक राजकारणाविषयी काय सिद्धांत मांडतात. पण याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्टी आणि ज्याच्यावरती वारंवार प्रश्न येतात ते पुढले टॉपिक आहेत की वास्तववादी कसे बघतात, मार्क्सवादी कसे बघतात. ठीक आहे, दुसरा मजेदार टॉपिक काय आहे की वास्तववादी दृष्टिकोन. हा थोडासा आपण डिटेलमध्ये बघूया, थोडासा इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, वास्तववादी. मग याच्यामध्ये काय आहे की याची सुरुवात आपले कौटिल्य असतील किंवा मॅकियावेली असेल यांच्यापासून होते. त्यांनी सांगितलेलं काय की राज्याची एकमेव म्हणजे मॅकियावेलीनं काय सांगितलं की राज्याची एकमेव जबाबदारी काय आहे की त्याच्या सत्तेचं, राजानं स्वतःच्या सत्तेचं आणि त्याच्या प्रजाजनांचं संरक्षण करणं. ठीक आहे, त्यानंतर मॅकियावेलीनं काय सांगितलं की राजकारणात सत्तेसाठी चाललेला अविरत संघर्ष आहे. ठीक आहे, या बाबी मग ह्याच गोष्टी आपल्या भारतीय संदर्भात म्हणजे पौरात्य संदर्भात कौटिल्यांना मांडल्या. चीनचा जो सुन्झू आहे त्यानं देखील, त्या अभ्यासकांना देखील अशाच वास्तववादी गोष्टी मांडल्या. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊन काय झालं की हॅन्स मॉर्गन असेल, केनेथ वॉल्टर्स असेल आणि जॉन मिरशायमर या अभ्यासकांनी वास्तववादाची अधिक भक्कमपणे मांडणी केलेली. ठीक आहे, की वास्तववाद हा कॉमन सेन्स आहे आणि तो कायम टिकून राहणार आहे चिरकाल. आणि आज देखील आपण राजकारणामध्ये बघितलं आंतरराष्ट्रीय राजकारण तरी वास्तववादच पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, मग त्यांचं मत काय आहे की म्हणजे आज तुम्ही मी एकमेकांपासून आपण इन्सिक्युअर नाही आहोत. का नाही आहेत? कारण की काहीतरी बाकीची दुसरी एक यंत्रणा आहे, ट्रेस यंत्रणा, राज्य. मग राज्यामध्ये न्यायव्यवस्था आहे, पोलीस यंत्रणा आहे. जर तुम्ही मला काय केलं किंवा मी तुम्हाला काय केलं तर तुम्ही त्या संस्थेकडे जाल, त्यांच्याकडे दाद मागाल आणि मी जर काही चुकीचं बेकायदेशीर केलेलं असेल तर ती संस्था, ते राज्य मला दोषी ठरवून मला योग्य ती शिक्षा देईल, कायद्यानुसार जी काय असेल ती. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात तसं आहे का की देश, आपण म्हणतो राज्य ही सार्वभौम आहेत. मग राज्य जर सार्वभौम असेल, एखाद्या राज्यानं जर का काही बेकायदेशीर गोष्ट केली किंवा बेकायदेशीर काय आहे हे ठरवणार कोण? हे ठरवणारी एक जागतिक लेवलला संस्था नाहीये. ठीक आहे, म्हणजे ते काय म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अराजकतेची स्थिती आहे. अराजकतेची म्हणजे काय? गोंधळाची स्थिती. अराजकतेची, गोंधळाची स्थिती आहे. ठीक आहे, स्टेट ऑफ अनार्की म्हणतात ते, अनार्की. मग असं जर असेल तर प्रत्येक देशाची सुरक्षा ही स्वतःवरच त्याची अवलंबून आहे. म्हणजे प्रयस्त जागतिक सरकार नावाची कोणतीही संस्था नाहीये, जागतिक सरकार नाहीये. त्यामुळे कोणावर काही अन्याय झाला तर तुम्हाला स्वतःच त्याचा सूड उगवणं किंवा स्वतःची सुरक्षा करणं, स्वतःच्या जीविताचं रक्षण करणं, मालमत्तेचं रक्षण करणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे आंतरराष्ट्रीय लेवलवर राज्यांना. ठीक आहे, मग स्वमदत हा मदत मार्ग उरतो त्याचा अभाव असेल तर. ठीक आहे, स्वमदत, सेल्फ हेल्प. जर तुम्ही स्वतःचं संरक्षण करण्याच्या काबिल नसाल, तेवढं सक्षम नसाल तर तुमच्यावर कोणीतरी येऊन अन्याय, तुमचं कोणीतरी शोषण करणार आहे. मग याच्यासाठी मार्ग काय आहे की तुम्ही तुमची सत्ता वाढीत नेणं. ठीक आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुमचं सर्व्हायव्हल, तुमचं अस्तित्व टिकून ठेवणं. मात्र हे अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी जागतिक सरकार नाहीये, तुम्हाला स्वतःची मदत करावी लागणार आहे. तुमच्या मदतीला कोणी येणार नाहीये. तसं जर असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची सुरक्षा वाढवावी लागणार आहे आणि तुमची सुरक्षा वाढवायची असेल तर तुम्हाला तुमची सत्ता, तुमची जी पॉवर आहे ती वाढवावी लागणार आहे. काय? तुम्हाला तुमची सत्ता वाढवावी लागणार आहे, पॉवर. मग ती पॉवर मिलिटरीली असेल, इकॉनॉमिकली असेल, हार्ड पॉवर असेल, सॉफ्ट पॉवर असेल,
ही तुम्हाला वाढवावी लागणार आहे. आणि ती जर वाढवायची असेल, या सत्तेचा एक वेगळा खेळ राहतोय, की सत्ता हा शून्य बेरजेचा खेळ राहतोय. सत्ता काय राहते? शून्य बेरजेचा खेळ. म्हणजे काय? झिरो सम गेम. झिरो सम गेम म्हणजे काय? की आज म्हणजे असं राहतं की एकाची सत्ता वाढली तर दुसऱ्याची सत्ता ऑटोमॅटिकली कमी होते. त्यानं भले काही नाही करू द्यात. जे भारत आणि पाकिस्तानचं जर आपण उदाहरण घेतलं, भारताची सत्ता जर वाढली, भारताकडे अण्वस्त्र जर आली, तर पाकिस्तान अधिक असुरक्षित बनणार. भले पाकिस्तानचा याच्यामध्ये काही ऍक्टिव्ह रोल नाही, पाकिस्तान त्या साईडला आहे, तरी देखील आपली सत्ता वाढली म्हणजे पाकिस्तानची सत्ता कमी झाली. मग असं जर असेल तर पाकिस्तान परत भारताची बरोबरी करायला जाणार, तो त्याची सत्ता वाढविणार. मग पाकिस्तानची सत्ता वाढली की आपली सत्ता किंवा सुरक्षा कमी झाली, मग आपण अधिक असुरक्षित होणार, आपण आपली सत्ता वाढवणार. मग हा सत्ता स्पर्धेचा खेळ आंतरराष्ट्रीय राजकीय सातत्यानं चालू राहतो आणि त्यामुळे एक देश दुसऱ्या देशाची सत्ता वाढल्यावर अधिक असुरक्षित बनतो. ठीक आहे. मग आज जे काय पाहत आहोत आपण चीन आणि अमेरिकेमध्ये, तो हाच आहे की सत्ता ही शून्य बेरजेचा खेळ आहे. चीन जर स्वतःची सत्ता वाढवणार असेल तर अमेरिका हा अधिक असुरक्षित बनणार. ठीक आहे. मग त्यासंबंधीच जे वास्तववादी अभ्यासक आहेत जॉन मेरीशायमर, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय की ट्रॅजेडी ऑफ ग्रेट पॉवर पॉलिटिक्स. म्हणजे महासत्तांमधील राजकारणाची शोकांतिका काय आहे. ते म्हणतात की अमेरिकेनं चीनसोबत सहकार्य करू नये. चीन जो काही सत्ता वाढवत आहे, चीन म्हणतो की आमचा पीसफुल राईज होत आहे. पीसफुल म्हणजे काय? शांततापूर्ण उदय. पण जॉन मेरीशायमर काय म्हणतात, हा खूप महत्वाचा अभ्यासक आहे. कोण? जॉन मेरीशायमर. खूप इंटरेस्टिंग आहे. खूप मजा येईल म्हणजे तुम्हाला अभ्यासाला. तो म्हणतो चीनचं सत्ता वाढवण्याचं कारण हे युएसच्या धुरीणत्वाला आव्हान देणं आहे. धुरीणत्व म्हणजे काय? युएसची पॉवर जगावर रूल करण्याची. मग त्या पॉवरला आव्हान देण्याचं चीनचं ध्येय आहे किंवा महत्वाकांक्षा आहे. आणि त्यामुळे युएसनं चीनशी सहकार्य करणं हे मूर्खपणाचं ठरणार आहे. त्यामुळे मग युएसने काय केलं पाहिजे? तो सांगतो युएसकडे दोन पर्याय आहेत. एक, थेट युद्ध छेडणं चीन विरोधात, किंवा दुसरं आहे इनडायरेक्टली. मग इनडायरेक्टली मध्ये त्याने काय सांगितलंय की बक पासिंग करा किंवा बेट अँड ब्लीड करा. या गोष्टी आपण पुढे सिलेबसमध्ये एकदम सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. बक पासिंग म्हणजे काय? ती जबाबदारी दुसऱ्या कोणावरती लादा. मग युएसनं त्यासाठी भारतावरती बेट लावली. ठीक आहे. मग भारताला युएस चीनच्या विरोधात सपोर्ट करत असतोय. मग भारताची मेन गोची इथं होती की भारताला त्याची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी सुद्धा कायम जपायची आणि त्याच वेळेस चीनची जी वाढती सत्ता आहे, महत्वाकांक्षा आहे, तिला देखील काहीसा लगाम घालायचा आहे. मात्र चीन भारतापुढे काही ऑप्शन ठेवत नाही. ठीक आहे. कसा काय? त्या सगळ्या गोष्टी आपण आय आर मध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ठीक आहे. तिथं जर आता घेतलं तर आपलं पूर्ण लेक्चर त्या टॉपिकवरती होऊन जाईल. त्यामुळे या गोष्टी आपण पुढे पोस्ट पण करूया. ठीक आहे. मग जॉन मेरीशायमर इथं आपल्याला अभ्यास आहे ना, त्याच्यामध्ये कसं काय सध्याचं राजकारण आंतरराष्ट्रीय पटलावरती उलगडत आहे, या गोष्टी आपल्याला इथं अभ्यासाच्या आहेत. मग ह्या अभ्यासकांनी काय सांगितलं की वास्तववादी दृष्टिकोनातून की आयडियल नाही, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, जे आहे ते त्यांनी मांडलंय की राजकारण सत्तेसाठीचा खेळ आहे, ज्याला त्याला प्रभुत्व हवंय, धुरीणत्व हवे. जॉन मेरीशायमर अजून काय म्हणतो की राज्यानं त्याची सुरक्षा महत्त्वीकरण नाही. हा जो केनेथ वॉल्टर्स आहे, केनेथ वॉल्टर्स आपण एक अभ्यासक, तो संरक्षणात्मक वास्तववादी आहे. ठीक आहे. तो म्हणतो आंतरराष्ट्रीय राजकारणाची संरचना ही अराजकाची असल्यामुळे राज्य ते सुरक्षा महत्त्वीकरणासाठी पुढे जातात. सुरक्षा महत्त्वीकरण म्हणजे काय? की देश त्याची सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण जॉन मेरीशायमर तसं नाही म्हणत. तो म्हणतो की सुरक्षा महत्वाची आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला तुमची पॉवर मॅक्झिमाइज करावं लागेल. म्हणजे त्याच वेळेस देश सुरक्षित आहे ज्या वेळेस तो धुरीणत्ववादी आहे, हेजेमोनिक स्टेट आहे. हेजेमोनिक म्हणजे काय? की बाकीचे देश जरी एकत्र आले तरी ते तुम्हाला चॅलेंज करू शकत नाही. तेवढी तुमची पॉवर पाहिजे. ठीक आहे. मग त्यासाठी तो अमेरिकेला तसा सल्ला देतो की अमेरिकेनं त्याचं हेजेमोनिक स्टेट जे आहे ते कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या गोष्टी इंटरेस्टिंग गोष्टी आपण वास्तववादामध्ये अभ्यासणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये पुढला दृष्टिकोन येतो तो म्हणजे मार्क्सवादी दृष्टिकोन. हा देखील तेवढाच महत्वाचा आहे आणि युपीएससी याच्यावरती सातत्यानं प्रश्न विचारत असते. आपण काय पाहतोय की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन. मार्क्सवादी दृष्टिकोन याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत इमॅन्युअल ऑलस्टीन याचा. इमॅन्युअल ऑलस्टीन याने वर्ल्ड सिस्टीम थेरी सांगितली. कोणते सिद्धांत? की जागतिक व्यवस्था सिद्धांत किंवा दृष्टिकोन. जागतिक व्यवस्था सिद्धांत. त्याच्यामध्ये त्याने एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे की जगाचं त्यानं किंवा जगातील देशांचं त्यानं 3 प्रवर्गांमध्ये वर्गीकरण केलं. की एक असतोय गाभा, म्हणजे काही गाभा देश आहेत, काही निमपरीक देश आहेत, काही निमपरीक, सेमी परिपरी.
आणि काही देश हे परिघावरील देश आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की गाभा देश म्हणजे काय, जे G7 आहेत, US असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, हे जे काही विकसित देश आहेत ते गाभा आहेत. निमपरीघ म्हणजे ब्रिक्स देश, भारत असेल किंवा रशिया असेल किंवा काय म्हणूया चायना असेल, साऊथ आफ्रिका, ब्राझील हे देश. आणि परिघावरील देश म्हणजे काय, की अल्प विकसित किंवा मागास देश किंवा विकसनशील देश. ठीक आहे, अल्प विकसित म्हणजे आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, यातले हे देश. मग तो असं म्हणतो की या परिघावरील देश, या गाभा देशांनी या परिघावरील देशांचं, अल्प विकसित विकसनशील मागास देशांचं शोषण केलं आहे. कसं शोषण केलंय, की या देशांमधून स्वस्तात कच्चा माल घेणं किंवा या देशातील स्वस्तातलं मनुष्यबळ वापरणं, ठीक आहे, किंवा जे घातक उद्योग आहे ते या देशांकडे सुपूर्द करणं. आणि या देशानं म्हणजे ह्या परिघाच्या देशांनी इकडे भांडवलाची गुंतवणूक करणं, त्याच्यावर नफा कमवणं, ही सगळी ड्रेन वेल इकडे घेऊन जाणं, म्हणजे मालमत्तेचा इकडल्या संपत्तीचा निचरा इकडे करणं. ठीक आहे, म्हणजे हा प्रकार जगामध्ये सुरू आहे. आणि ह्या निमपरीघ वरील जे ब्रिक्स देश आहेत यांना सुद्धा जागतिकीकरणामुळे काही फायदे झालेत. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हे देखील काही प्रकारचे नवशोषक बनलेले आहेत असं देखील म्हटलं जातं. काही अभ्यासक म्हणतात. मी चीनची जी धोरणं आहेत, चीनचा जो डेप ट्रॅप आहे, कर्जाचा विळखा, ज्या गरीब देशांना कर्जाच्या विळख्यात अडकवणं, जे सस्टेनेबल प्रोजेक्ट नाही त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं आणि त्यानंतर तो देश कर्जात अडकला की त्याची जमीन हडप करणं, हा चीनचा प्रकार चालू आहे. ठीक आहे, मग ह्या गोष्टी हा सिद्धांत स्पष्ट करतो की गाभा आणि निमपरिघावरील काही देश अल्पविकसित विकसनशील देशांचं शोषण कसं करत आहेत. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे मार्क्सवादामध्ये अजून एक दृष्टिकोन येतो, तो म्हणजे डिपेंडन्सी थेअरी, अवलंबित्व सिद्धांत. तोही काहीचा याच थीमवरती आहे, A.J. फ्रँक यांनी मांडलेला आहे. ठीक आहे, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत, खूप महत्वाचं आहे. याच्यावरती युपीएससी दर 2 वर्षाला दरवर्षी प्रश्न विचारत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये एक व्यवस्था दृष्टिकोन खेळ सिद्धांत आहे, त्या गोष्टी देखील आपण एकदम डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत ज्यावेळेस आपले लेक्चर सुरू होतील. ठीक आहे, त्यानंतर पुढला टॉपिक आहे, कितवा टॉपिक आहे पुढला, आयाच्या की टर्म्स. आपण 5 टॉपिक बघितले, हा 6वा टॉपिक आहे की आंतरराष्ट्रीय संबंधातील कळीच्या संकल्पना. ठीक आहे, कोणकोणत्या संकल्पना आहेत, की टर्म्स, की कॉन्सेप्ट. याच्यामध्ये आपण कळीच्या संकल्पना अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय आहे, की नॅशनल पॉवर, काय म्हणतात त्याला, राष्ट्रीय, त्याच्यामध्ये नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हितसंबंध किंवा राष्ट्रीय हित, राष्ट्रीय सत्ता असेल, ठीक आहे, किंवा राष्ट्रीय सुरक्षा असेल, ह्या टर्म्स आपल्याला अभ्यासायच्या आहेत. राष्ट्रीय हित म्हणजे काय, देशातील लोकांचं हित, देशाचं सार्वभौमत्व असेल किंवा देशात आर्थिक हित असेल. ठीक आहे, या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यास करणार. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे देशाचं लष्करी दृष्ट्या सुरक्षा असेल, आर्थिक दृष्ट्या सुरक्षा असेल. राष्ट्राची सत्ता, काय म्हणजे सत्तेमध्ये काय येणार, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर मध्ये त्याची मिलिटरीली पॉवर म्हणजे त्याची लष्करी दृष्ट्या सत्ता असेल, आर्थिक सत्ता असेल. त्याची सॉफ्ट पॉवर म्हणजे त्याची सांस्कृतिक सत्ता असेल. ठीक आहे, सांस्कृतिक कसा दबदबा आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्या कळीच्या टर्म्स आहेत, ते आपण नीटपणे अभ्यासणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये दुसऱ्या अजून टर्म्स येतात की ते म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, की एक काय आहे, की काय म्हणतात त्याला, की सामूहिक सुरक्षा आहे, कलेक्टिव्ह सिक्युरिटी. सामूहिक सुरक्षा म्हणजे काय, जसं की UNSC ची भूमिका जी आहे ती सामूहिक सुरक्षेची आहे, की जर का एखाद्या देशावर आक्रमण झालं तर बाकीचे देश एकत्र येतील आणि त्या देशावरती म्हणजे त्या देशाला त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या देशाला त्याचं उत्तर दिलं जाईल. ठीक आहे, मग या पद्धतीने ही सामूहिक सुरक्षेची संकल्पना आहे. युएनचा हा मेन आधार राहिलेला आहे. मात्र UN मध्ये ही काहीशी काय म्हणूया त्याला, की अपयशी ठरलेली आहे. मग ती कशी अपयशी ठरली वगैरे त्या गोष्टी आपण UN मध्ये अभ्यासणार आहोत. पण सामूहिक सुरक्षा आता काय म्हणूया, नाटो असेल, नाटो काही कलेक्टिव्ह डिफेन्स आहे. ठीक आहे, सामूहिक बचाव म्हणजे एका देशावरती आक्रमण झालं तर तो बाकीचे देश देखील स्वतःवरचं आक्रमण समजतील आणि त्या ज्या देशाने आक्रमण केलं त्याला प्रतिसाद एकत्र येऊन देतील. ठीक आहे, या गोष्टी आहेत, या आपल्याला इथं अभ्यासाच्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये अजून तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे सत्ता समतोल. सत्ता समतोल म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पॉवर. बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे काय, एखाद्या देशाची जर सत्ता वाढली तर बाकीचे देश एकत्र येतात आणि त्या देशाच्या वाढत्या महत्वाकांक्षेला, वाढत्या आक्रमकतेला काहीसं नियंत्रित करतात. जसं की आपण इंडो पॅसिफिक मध्ये पाहत आहोत,
इंडो पॅसिफिक म्हणजे हिंदी प्रशांत. हिंदी प्रशांत म्हणजे काय? हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक महासागर. या क्षेत्रामध्ये चीनचा दबदबा वाढत चाललाय आणि त्यामुळं सत्ता समतोल करण्यासाठी क्वाड पुढे आणलेली आहे. क्वाड काय आहे? चीनची जी वाढती मनमानी आहे, आक्रमकता आहे, तिला मर्यादित करण्यासाठी युएस असेल, भारत असेल, जपान असेल किंवा ऑस्ट्रेलिया हे देश एकत्र आलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यांचा तो पुढाकार आहे. मग ह्या गोष्टी इथं आपल्या सत्ता समतोलामध्ये अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, मग अशा ह्या संकल्पना महत्वाच्या आहेत, त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे प्ररोधन. प्ररोधन म्हणजे काय? डेटरन्स. डेटरन्स म्हणजे काय? की तुमची ताकद एवढी असली पाहिजे की शत्रूनं तुमच्यावरती हल्ला करण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे की याच्यावरती हल्ला करून काय फायदा नाहीये. त्यानं जर प्रत्युत्तरात जो हल्ला केला तर त्याच्यामध्ये आपला बचाव लागणार नाही, आपला टिकाव लागणार नाही. ठीक आहे, त्यामुळे शत्रू तुमच्यावर हल्ला करण्याच्या अगोदर 10 वेळेस विचार करेल आणि तुमच्यावर हल्ला करण्यापासून परावृत्त होईल. त्याला आपण प्ररोधन म्हणतो. मग याच्याविषयीच्या गोष्टी, आण्विक प्ररोधन काय आहे, म्युच्युअली अश्योर्ड डिस्ट्रक्शन, मॅडची कॉन्सेप्ट काय आहे, या गोष्टी आपण याच्यामध्ये इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आपण अभ्यासणार आहोत. की अण्वस्त्र ही शांततेची शस्त्रास्त्र कशी आहेत. ठीक आहे, म्हणजे दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये जर युद्ध छेडलं तर दोघांचाही खात्रीशीर विनाश होणार आहे. त्यामुळे ते आण्विक युद्ध छेडणार नाहीत. अशा प्रकारच्या काही कन्सेप्ट आहेत मजेदार, ते आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला 6वा टॉपिक बऱ्यापैकी समजला असेल. त्यानंतर पुढला टॉपिक काय आहे? पुढला टॉपिक काय आहे की चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर, ही बदलती आंतरराष्ट्रीय. हाही खूप मजेदार टॉपिक आहे. बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था. याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः वर्ल्ड ऑर्डर अभ्यासायची आहे. काय? वर्ल्ड ऑर्डर, जागतिक व्यवस्था. काय अभ्यासाची? वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय? जागतिक व्यवस्था. म्हणजे जगामध्ये राजकीय व्यवस्था कशी उत्क्रांत होत आलेली आहे. ठीक आहे, दुसरं वर्ल्ड वॉर झालं, दुसरं विश्वयुद्ध झालं. त्याच्यानंतर पुढे काय आलं? दोन शक्तिशाली देश पुढे आले, एक सोव्हिएत रशिया आणि दुसरा युएस. मग युएस आणि सोव्हिएत रशिया हे दोन गट पुढे आले. युएस म्हणजे काय? अमेरिका. ठीक आहे, आणि दुसरा कोण होता? सोव्हिएत युनियन. हे बोट थोडंसं हल्लं. ठीक आहे, सोव्हिएत युनियन आणि युएस हे दोन शक्तिशाली देश समोर आले. युएस हा काय होता? भांडवलशाही देश. ठीक आहे, इथं भांडवलशाही होती. तर इथं कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित साम्यवादी क्रांती झाली आणि इथं मग काय म्हणूया, समाजवाद किंवा साम्यवाद होता. आपण साम्यवाद म्हणूयात. साम्यवाद, समाजवाद यातील मायन्यूट फरक काय आहे ते विठ्ठल सर तुम्हाला सेक्शन 1 मध्ये शिकवणार आहे डिटेलमध्ये. ठीक आहे, मग हा साम्यवादी देश आणि हा भांडवलशाही देश, मग दोन्ही देशांनी काय केलं की आपापल्या नियंत्रणाखाली जास्तीत जास्त राज्यांना, राष्ट्रांना कसं आणता येईल यासाठीचे प्रयत्न केले दुसऱ्या महायुद्धानंतर. मग अमेरिकेनं, म्हणजे ह्या भांडवलशाही अमेरिकेनं भांडवलशाही देशांचा गट, जसं की पश्चिम युरोपातील जे देश आहेत, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, ठीक आहे, या देशांना एकत्र आणलं आणि भांडवलशाही देशांची त्यांनी नाटो संघटना उघडली. ठीक आहे, त्याचप्रमाणे सोव्हिएत युनियननं काय केलं की जे पश्चिम युरोपातील देश आहेत आणि मिडल काय म्हणूया सेंट्रल आशियामधले देश, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तिथं सोव्हिएत रशियनचाच अगोदर भाग होते. नंतर ते फुटले ज्यावेळेस सोव्हिएत युनियनचं 90च्या दशकात पतन झालं त्यावेळेस. पण त्याच्या अगोदर जे पश्चिम युरोपातील पोलंड असेल, बेलारुस असेल, लॅटिवा, लिथुआनिया, युक्रेन असेल, हे सगळे देश हे सोव्हिएत युनियनचा भाग होते. मग साम्यवादाचा तिचा पकडा त्यांनी कायम ठेवला. त्यानंतर जर्मनीचं विभाजन झालं. पूर्व जर्मनी जी आहे ती सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत साम्यवादाच्या पगड्याखाली होती, तर पश्चिम जर्मनी जी होती ती भांडवलशाहीच्या पगड्याखाली होती. ठीक आहे, मग हे जगाचं विभाजन झालं होतं आणि त्याच वेळी तिसरा एक गट अस्तित्वात होता की जे त्या दोन्ही गटात सहभागी झालेले नव्हते, जे नव्यानं विकसित झालेले देश होते, जसं की भारत असेल किंवा आफ्रिकेतील देश असतील. ह्यांनी आपला तिसरा मार्ग सुरू केला. कोणता? नामचा नॉन अलाइनमेंट मुवमेंट, त्याला आपण काय म्हणतो? अलिप्ततावादी चळवळ. त्याचं नेतृत्व काहीसं भारतानं केलं. त्याला आपण जागतिक दक्षिण म्हणतो. जे तिसरं जग मगाशी मी दोनदा हा शब्द उच्चारलेला ना, हे आहे पहिलं जग, भांडवलशाही देश. ठीक आहे, जे युएसच्या नेतृत्वाखाली होते भांडवलशाही पगड्याखालचे देश, त्यांना आपण पहिलं जग म्हणतो. दुसरं जग हे सोव्हिएत युनियन, साम्यवादाचा जिथं प्रभाव होता, त्याला आपण दुसरं जग. आणि तिसरं जग काय आहे की जे विकसनशील आणि अल्पविकसित देश आहेत, नव्यानं स्वतंत्र झालेले, ज्यांनी वसाहतवादाचं सावट झेललेलं आहे, ते देश म्हणजे तिसरं जग. ठीक आहे, नामचे देश.
त्यानंतर अजून एक टर्म्स येते की जागतिक दक्षिण आणि जागतिक उत्तर, ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथ. ग्लोबल नॉर्थ म्हणजे काय की विकसित देश, अमेरिका असेल, युरोपमधील देश असतील, विकसित देश, त्यांचा उल्लेख आपण ग्लोबल नॉर्थ म्हणून करतो. ठीक आहे. आणि जागतिक दक्षिण किंवा ग्लोबल साऊथ म्हणजे काय, विकसनशील देश, भारत, नाम, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, हे जर देश पाहिले तर ते काही जे ग्लोबल साऊथला येतात. ठीक आहे, जागतिक दक्षिणला येतात. त्यामुळे विकसनशील अल्पविकसित देशांचा उल्लेख आपण जागतिक दक्षिण मधून करतो. ठीक आहे, या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग हे दुसरं महायुद्ध ते 1991 ला सोव्हिएत रशियाचं पतन होस्तोवर ही द्विध्रुवीय जागतिक व्यवस्था पाहायला मिळेल. द्विध्रुवीय, द्विध्रुवीय म्हणजे काय, बायपोलर, म्हणजे दोन ध्रुव होते. एक ध्रुव युएस, दुसरा सोव्हिएत युनियन, आणि याच्या भोवती मग जग फिरत होतं. ठीक आहे, द्विध्रुवीय जागतिक व्यवस्था. पण 1991 ला सोव्हिएत युनियनचं पतन झालं. ठीक आहे, बाकीचे बरेच देश त्याच्यातून मुक्त झाले किंवा वेगळे झाले, तो देश फुटला. आणि त्यानंतर मग 91 नंतर युएसचं धोरणत्व स्थापित झालं. ही वर्ल्ड ऑर्डर आहे. पहिली वर्ल्ड ऑर्डर कशी होती, दुसऱ्या महायुद्धानंतर द्विध्रुवीय, त्यानंतर काय झालं, युएस धोरणत्व. 1991 नंतर युएस धोरणत्व. धोरणत्व म्हणजे काय की युएसची पॉवर खूपच जास्त वाढली, तिला टक्कर देण्यास म्हणजे कोणताही दुसरा देश नव्हता की जो तिला टक्कर देऊ शकेल, किंवा बाकीचे देश एकत्र जरी आले तरी ते युएसशी सामना थेट करू शकत नव्हते, तेवढी युएसची पॉवर होती. ठीक आहे, 91 पासून ते जवळपास 2001 पर्यंत. पण 2001 ला काय होतं, आपण थोडासा पुढे घेऊयात. ठीक आहे, युएसचं धोरणत्व होतं, पण 2001 ला म्हणजे या धोरणत्वाच्या काळात युएसनं जागतिक पोलिसांची भूमिका पार पाडली. म्हणजे कुठं काही राडा झाला की पोलीस म्हणून तिथं जाणार, तिथं शांतता करणार किंवा थोडं समिट वगैरे घडून आणणार, त्या टाईप मधली भूमिका. आणि या काळात काही जगात थोडीशी शांतता होती, काही असं अभ्यासकांचं मत आहे. ठीक आहे, मग 2001 ला काय होतं, वर्ल्ड ट्रेड सेंटर वरती ओसामा बिन लादेन अल कायदानं हल्ला घडून आणला. म्हणजे एक प्रकारे युएच्या धोरणत्वाला ते एक आव्हान भेटलं. ठीक आहे, धोरणत्वाला म्हणजे काय म्हणूया, एक छेद गेला. त्यानंतर 2008 ला ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस घडून आले. याच्यामध्ये युएसचा आर्थिक धोरणत्वाला पुन्हा एकदा शिळा बसला. त्यानंतर काय म्हणूया की 2012 ला शी जिनपिंग सत्तेवरती आले, आणि चीनचा जो पीसफुल राईज होता तो काहीसा कमी झाला आणि चीन हा अधिक आक्रमक झाला. त्यानंतर 2014 ला आपल्याला काय म्हणूया की रशियानं युक्रेन हडप केला, क्रिमिया, युक्रेन मधला क्रिमिया हा भाग 2014 ला हडप केला. त्यानंतर युएस हा अफगाणिस्तानमध्ये अडकून पडला, तिथून त्याला माघार घेता आली नाही किंवा तालिबानला त्याला हरवणं, पराभूत करणं शक्य झालं नाही. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं दाखवत होत्या की युएसचं धोरणत्व कमी होऊ लागले. युएसएनं काय केलं, काय अभ्यासक असं म्हणतात, युएसएनं स्वतःला म्हणजे गरजेपेक्षा जास्त ताणलं, त्यामुळे त्याचं धोरणत्व काहीसं कमी झालंय. पण काही अभ्यासक आता युएसएला असं सजेस्ट करतात की युएसनं त्याचं धोरणत्व जे आहे ते केवळ अटलांटिक क्षेत्रामध्ये कायम ठेवावं, आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये जे इंडो पॅसिफिक किंवा बाकीचं जे काय आहे तिथं बॅलन्सिंगचं काम करावं. एखादी सत्ता जर आक्रमक बनत असेल तर तिथलाच एक रिजनल देश घेणं आणि त्या देशाला बॅलन्स करायला भाग पाडणं. ठीक आहे, असं युएसएचं धोरण आहे. पहिले तसं राहिलं आहे. युएसए काय करतो, बेट अँड ब्रीडचं पॉलिसी. जो कमजोर, समज तुम्हाला अगदी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्हाला आवडेल, आपण पुढे एकदम डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, की मधल्या काळामध्ये म्हणजे आज युएस हा भारताला सपोर्ट करत असल्याचं आपल्याला वाटतं, पण युएसए वरती आपण भरोसा ठेवू शकत नाही. त्यामुळे भारत त्याची स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी ही म्हणजे स्ट्रॅटेजिक आपण एक बघूया की सामरिक स्वायत्तता किंवा धोरणात्मक स्वायत्तता ही भारतासाठी का महत्वाची, कारण की युएस हा दुटप्पी आहे. ठीक आहे, की ज्यावेळेस रशिया हा युएस साठी मेन चॅलेंज होता, त्यावेळेस युएस हा चीनला सपोर्ट करत होता. युएसच्या सपोर्टमुळे चीनला त्याची प्रगती अधिक वेगाने करता येणं शक्य झालं. कारण युएसने काय केलं, मिडल ईस्ट असेल किंवा जगामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय जागतिक पोलिसांची भूमिका, आणि याचा फायदा चीननं उचलला. चीननं स्वतःची प्रगती घडून आणली. ठीक आहे, इथपर्यंत सगळं ठीक होतं. आणि त्याच काळात म्हणजे भारत हा सोव्हिएत रशियाच्या थोडासा त्या बाजूने झुकलेला होता, पण त्या काळात भारताच्या विरोधात कमजोर राष्ट्र कोण आहे, पाकिस्तान. भारत पाकिस्तान हे शत्रुत्व आहे, बरोबर. मग भारताच्या विरोधात पाकिस्तानला युएस हा सपोर्ट करत राहिला मधल्या सगळ्या काळात, की भारताच्या विरोधात हे जर कमजोर राष्ट्र असेल, भारत जर पुढे येणार असेल, भारत हा शक्तिशाली होऊ शकतो, ही भीती युएसला वाटत राहते. त्यामुळे त्याच्या कमजोर म्हणजे त्याचा जो काही शत्रू राष्ट्र आहे
तो जो कमजोर आहे त्याला सपोर्ट करणं हे युएसचं धोरण आहे. पण तो पाकिस्तानला सपोर्ट करत राहिला. मग पाकिस्तान, चीन आणि युएस हा ऍक्सिस भारतासाठी डोकेदुखी होता अगोदरच्या काळात. ठीक आहे, हे तिन्ही देश एकत्र होते काहीसे. मग आज काय होतंय की चीनची सत्ता वाढत चालली आहे. युएसला याच्यापासून असुरक्षा वाटू लागली. त्यामुळं युएस हा भारताला बकपासिंगचं काम करत आहे, भारतावरती बेट लावत आहे. ठीक आहे, की उद्याच्याला जरी युद्ध झालं तर ते चीन आणि भारतामध्ये कसं लावून देता येईल, याच्यामध्ये दोन्ही देश होरपळून जातील, दोघांची सत्ता कमजोर होईल, दोघंही कमजोर होतील आणि युएसचं धोरण कायम राहील. युएसच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचं एकमेव उद्दिष्ट राहतं की युएसचं धोरणत्व कायम कसं राहील. आज रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध आहे ते चिघळवणं, जास्तीत जास्त दिवस कसं ठेवता येईल, चालू ठेवता येईल, हा हेतू युएसचा असतो. ते युद्ध थांबवणं, ते मिटवणं हा युएसचा कधीच प्रयत्न नसतो. का? कारण की रशिया हा त्याचा एक नंबरचा शत्रू आहे. मग रशिया युद्धात जास्तीत जास्त कसा अडकून बसेल, तो कसा कमजोर होईल, हा युएसचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे इस्रायलमध्ये तसंच आहे. इस्रायल आणि इराणमध्ये जे युद्ध आहे तेही युएसचा त्याच धोरणाचा एक भाग आहे. ठीक आहे, अजून काय राहतं, युएस काय करतो, काय म्हणूयात की मगाशी आपण जॉन मेर्शहाइमरच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहिलेल्या गोष्टी. ठीक आहे, या गोष्टी एकदम डिटेलमध्ये आपण आपल्या लेक्चरमध्ये पुढे अभ्यासू. आता इथपर्यंत ठीक आहे की या युएस धोरणाला कुठं ना कुठं आव्हान होतं. मग आज जागतिक व्यवस्था कशी आहे, आपल्या टॉपिकचं नाव आहे की चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर. ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक व्यवस्था कशी बदलत आहे. तर आताची जी व्यवस्था होती तिला आपण काहीसं काय म्हणू शकतो की लिबरल वर्ल्ड ऑर्डर. लिबरल वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय की उदार जागतिक व्यवस्था किंवा उदारमतवादी. ठीक आहे, उदारमतवादी म्हणजेच काय, लिबरल वर्ल्ड ऑर्डर होती, लिबरल जागतिक व्यवस्था. पण आज कायची ती ही जी व्यवस्था होती ती युएसनं लादलेली. ठीक आहे, युएसनं सेट केलेली. ह्या व्यवस्थेच्या काय गोष्टी होत्या, युएन असेल, मग त्याचं युएनएससी असेल किंवा IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल. ठीक आहे, किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, जागतिक व्यापार संघटना, या उदार जागतिक व्यवस्थेच्या घटक आहे. मग आता आपण पाहतो युएन काहीशी मागे पडत चालली. WTO ची जी अपिलेट बॉडी आहे, डिस्प्यूट, ती काहीशी स्थगित अवस्थेमध्ये आहे. त्याचप्रमाणे IMF आणि वर्ल्ड बँक यांच्यावरती देखील युएस आणि युरोपियन देशांचा जास्त दबदबा आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लिबरल वर्ल्ड ऑर्डरचा भाग. तर ह्याच्यामध्ये थोडं फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग आता या व्यवस्थेला चायना आव्हान करत आहे. ठीक आहे, इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये तर चायना स्वतःची व्यवस्था उभी करत आहे. मग ब्रिक्स असेल, SCO असेल किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक असेल किंवा आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक असेल किंवा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असेल, या मार्गातून तो कुठं ना कुठं या व्यवस्थेला चॅलेंज करू पाहतो. पण सध्या जागतिक व्यवस्था कशी आहे असं जर बघितलं तर काही अभ्यासकांचं असं मत आहे की लष्करी दृष्ट्या जर बघितलं आपण, मिलिटरी लष्करी दृष्ट्या, तर आपल्याला आजही युएसचं धुरीणत्व पाहायला मिळतं किंवा युएस हा प्रभावशाली असल्याचं पाहायला मिळतो. युएस मात्र त्याच वेळेस चीनची सत्ता देखील लष्करी दृष्ट्या वाढत चालली. ठीक आहे, दुसरं जर आपण आर्थिक दृष्ट्या बघितलं जागतिक व्यवस्थेकडे, तर ही मल्टीपोलर बनत चालली आहे, बहुध्रुवीय. इथे लष्करी दृष्ट्या अजूनही ती काहीशी एकध्रुवीय आहे, मात्र ती द्विध्रुवीयतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. चीनची सत्ता लष्करी दृष्ट्या वाढत चालली आहे. दुसरं आर्थिक फ्रंटवर काय आहे, बहुध्रुवीय आहे जागतिक व्यवस्था. याच्यामध्ये काय आहे की युएस तर आहेच, पण त्याचबरोबर युरोपियन युनियन ही देखील महत्वाची सत्ता आहे आर्थिक. त्यानंतर चायना असेल किंवा त्याला आपण ब्रिक्स देश म्हणूयात, की भारत असेल, रशिया असेल, हे देश देखील तेवढेच महत्वाचे आहेत आर्थिक फ्रंटवरती. म्हणजे आर्थिक आघाडीवरती आपण बहुध्रुवीय आहोत, तर लष्करी दृष्ट्या आपण एकध्रुवीय आहोत. आणि सांस्कृतिक दृष्ट्या जर बघितलं आपण सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीनं जागतिक व्यवस्था कशी आहे, तर ती डिफ्यूज टाईप आहे. डिफ्यूज म्हणजे ती काय म्हणूया की पसरलेली आहे सगळीकडे. ती सॉफ्ट पॉवर मग बऱ्यापैकी बहुतांश देशांची आहे काही ना काही बाबतीमध्ये. ठीक आहे, सांस्कृतिक क्षेत्र डिफ्यूज, या गोष्टी एकदम डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत की लिबरल वर्ल्ड ऑर्डर किंवा जागतिक व्यवस्था कशी उत्क्रांत होत गेली, सध्याची व्यवस्था काय आहे, तिच्यापुढे आव्हानं काय आहेत, चीन खरंच युएसला टक्कर देऊ शकतो का, इंडो पॅसिफिक मध्ये सध्या काय सुरू आहे. ठीक आहे, या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण पुढं अभ्यासू. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आपण बघितली राजकीय व्यवस्था, आता आपल्याला पाहिजे आर्थिक व्यवस्था. ठीक आहे, 8वा टॉपिक आहे ना आपला, बरोबर आहे 8वा टॉपिक, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची उत्क्रांती. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था किंवा त्या व्यवस्थेची उत्क्रांती. याच्यामध्ये काय आहे, सुरुवातीला काय होत्या, ब्रिटन वूड्स संस्था. मग ब्रिटन वूड्स काय होतं, गॅट, जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. ठीक आहे, त्यानंतर 1995 ला काय आली, WTO आली, जागतिक व्यापार संघटना.
ह्याच्यामध्ये फक्त वस्तू व्यापाराशी संबंध होता. ह्याच्यामध्ये वस्तू असेल, सेवा असेल, गुंतवणूक असेल, या संबंधीचे करार वेगवेगळे पुढे आले. त्याच्यामध्ये मग आता IPR आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, तर आपण बौद्धिक संपदा हक्क असं म्हणतो. या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. अजून बाकीच्या बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. ठीक आहे, आपण एकदम डिटेलमध्ये WTO ला अभ्यासणार आहोत की काय म्हणूया कंपल्सरी लायसन्सिंग काय आहे, किंवा इंडियाची फूड सिक्युरिटी किंवा शुगर इंडस्ट्री, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. या सगळ्या गोष्टी आहेत ही अशी व्यवस्था उत्क्रांत झाली. मात्र मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, WTO काहीशी लोकशाही पद्धतीची संस्था आहे, कारण की याच्यामध्ये सगळ्यांचं ओपिनियन मॅटर करतं, सगळ्यांचं मताला सारखीच किंमत आहे. एखाद्या देशाने जरी मत नाकारलं किंवा काय म्हणूया मतदान केलं नाही एखाद्या रेझोल्युशनच्या बाजूने, तर तो ठराव पारित होत नसतो. मात्र दुसऱ्या बाजूला कसं आहे की वर्ल्ड बँक आणि IMF याच्यावरती युरोप आणि आपला युएसचाच दबदबा आहे. ठीक आहे, त्याची जी अध्यक्षपद आहेत ते सुद्धा US आणि युरोप हे वाटून घेत असतात आलटून पालटून. ठीक आहे, की वर्ल्ड बँकचा अध्यक्ष हा कायम युएसचाच असतो, तर IMFचा कायम युरोपचा असतो. ठीक आहे, या गोष्टी आहेत. मग हे जर असं असेल की आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था जी आहे ती जर ही लोकशाही स्वरूपाची नसेल, तर मग तिसऱ्या जगातील देश आवाज वरती काढतात. मग त्यांचा G77 त्याने ग्रुप बनवलेला UN मध्ये, की तिसऱ्या जगाचं मत मांडणं. मग त्यांनी नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी केली. कोणत्या? न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डरची. याच्यावरती सुद्धा UPSC प्रश्न विचारत असते की न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर ते काय म्हणतात, की म्हणजे काय आहे की सगळ्या देशांचं समान सार्वभौमत्व नाही मानलं जात. काही देश म्हणजे काही देशांच्या अर्थव्यवस्था किंवा देशांचा GDP जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त MNCचं टर्नओव्हर आहे. ठीक आहे, ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज, त्यांचा टर्नओव्हर देशांपेक्षा सुद्धा जास्त मोठा आहे. मग असं जर असेल तर त्या एखाद्या छोट्या राज्याचं सार्वभौमत्व त्या MNCs हे विकसित देश काहीसं कमजोर करतात. मग ह्यांचं मागणं ह्या न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डरमध्ये आहे की MNCचं जे वर्तन आहे त्याला रेग्युलेट करा, त्याच्यासाठी कोड ऑफ कंडक्ट आणा, आचारसंहिता आणा. ठीक आहे, या पद्धतीच्या गोष्टी. किंवा कमजोर देशांचं सार्वभौमत्व कदापिशीर होऊ नये, त्यांना देखील समानतेनं ट्रीट केलं जावं. किंवा ह्यांचा म्हणजे जे काही नव्यानं विकसित होत असलेले जे देश आहेत, नव्यानं स्वतंत्र झालेले, त्यांच्यामध्ये कच्चा माल आहे किंवा मजूर आहे, तर त्या कच्च्या मालाला योग्य ते मानधन दिलं जावं. ठीक आहे, योग्य तो मोबदला दिला जावा. त्यानंतर दुसरं काय आहे की विकसित देशांकडून विकसित देश मागासलेले तंत्रज्ञान विकसनशील देशांना देतात. तर विकसनशील देशांचं म्हणणं आहे की आम्हाला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही दिली गेली पाहिजे. ठीक आहे, मग ह्या गोष्टी या न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डरमध्ये आहेत. त्या गोष्टी आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल. 8वा टॉपिक. 9वा टॉपिक काय आहे आपला? शेवटचे 3 टॉपिक राहिले. काय आहे बघा बरं भाई. संयुक्त राष्ट्र, UN मध्ये काय 2 टॉपिक की युएनचा रोल काय आहे आणि त्याची ऍक्च्युअल परफॉर्मन्स कसा आहे, म्हणजे त्याची प्रत्यक्ष कामगिरी कशी आहे. तर युएनचा ऍक्च्युअल रोल जर पाहायचा झाला तर युएनची जी म्हणजे जे काही चार्टर आहे युएनचं, त्याची जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की अनदर स्कर्ज ऑफ वॉर पासून येणाऱ्या पिढ्यांना वाचविण्यासाठी, म्हणजेच काय की युद्धाच्या सावटापासून येणाऱ्या पिढ्यांना वाचवण्यासाठी युएनची आपण स्थापना करतोय. त्याच्या अगोदर काय होती? लीग ऑफ नेशन्स 1920 ला, ज्यावेळेस पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस राष्ट्रांना पुन्हा एखाद्या युद्धापासून म्हणजे जर काही युद्ध होणार असेल त्यापासून वाचवण्यासाठी देशांनी आपापसातील विवाद हे शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती अगोदर. ठीक आहे, राष्ट्रसंघ, लीग ऑफ नेशन. मात्र या लीग ऑफ नेशन मध्ये काही इश्यूज होते की US असेल किंवा सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया असेल, हे देश याच्यामध्ये सहभागीच नव्हते. ठीक आहे, पहिली महत्वाची गोष्ट. दुसरे जे फ्रान्स, UK हे जे देश होते ते सुद्धा काहीशे अनिच्छेनं UAच्या दबावापोटी ते तिथे आलेले. ठीक आहे, त्यांचा देखील त्याच्यावरती कलेक्टिव्ह सिक्युरिटी एवढा विश्वास नव्हता. त्यामुळं या संयुक्त राष्ट्र संघाला दुसरं महायुद्ध रोखण्यामध्ये पूर्णतः अपयश आलं. ठीक आहे, त्याच्यामुळं तिला अधिक इफेक्टिव्ह कसं करता येईल या दृष्टिकोनातून 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघ आले. ठीक आहे, मग याच्यामध्ये काहीशा त्यांनी सुधारणा केल्या होत्या. तरी देखील त्याची जी भूमिका होती युद्ध टाळणं, म्हणजे तिसरं महायुद्ध तर टाळलं गेलं, मात्र जे काही लहान सहान युद्ध देशांमध्ये होत राहिले ते होतच राहिले. त्याला आपल्याला पूर्णपणे आळा घालता आलेला नाहीये. किंवा UN सिक्युरिटी काउन्सिल जे आहे, UNची सुरक्षा परिषद, कलेक्टिव्ह सिक्युरिटी, ही सुद्धा अस्तित्वात किंवा बऱ्याचदा पुढे येऊ शकलेली नाहीये. त्याच्यामध्ये काही ना काही कोणता तरी देश खोडा घालतो. का घालतो? की जग 2 देशांना म्हणजे जग 2 विभागांमध्ये विभागलेलं होतं, 2 गटांमध्ये. एका बाजूला सोव्हिएत युनियन, दुसऱ्या बाजूला US. मग एखादा रेझोल्युशन जर UNSC मध्ये सोव्हिएत युनियनने आणला तर US त्याला विरोध करणार, US ने आणला तर सोव्हिएत युनियन त्याला विरोध करणार. अशा गोष्टी शीतयुद्धाच्या काळामध्ये होत राहिल्या. ठीक आहे,
मग या गोष्टींमुळे युएनची कामगिरी काहीशी प्रभावित झाली आणि ती तेवढी इफेक्टिव्ह राहिली नाही. मग ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्यात. मग युएनएससी मध्ये काही सुधारणांची गरज आहे का? सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं का? ते नकाराधिकाराशिवाय मिळावं की नकाराधिकारासह मिळावं? या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. यासंबंधी वेगवेगळ्या अभ्यासकांची मतं काय आहेत? ठीक आहे, याच्यामध्ये G4 गट एक आहे, कॉफी क्लब एक आहे, की जे सुधारणांची मागणी करतात की आमच्या 4 देशांचा समावेश व्हावा. मग त्याच्या विरोधात त्यांना विरोध करणारे काही देश आहेत. हे सगळं राजकारण आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आणि युएनची पीस कीपिंग मिशन ते सगळ्यात महत्वाचं आहे. मी तुम्हाला आपल्या काय म्हणा ओरिएंटेशनच्या लेक्चरला सांगितलं की युएनची शांती सेना ही महत्वाची आहे. तो सुद्धा टॉपिक आपण याच्यामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यासणार. 10वा टॉपिक येतो प्रादेशिकीकरण. ठीक आहे, हा देखील तेवढाच महत्वाचा आहे. हा आपल्याला सेक्शन बी मध्ये सुद्धा कायचा पाहायचा आहे. त्या संस्था जागतिक राजकारणाचे प्रादेशिकरण. जागतिक राजकारणाचं प्रादेशिकरण होणं जास्त महत्वाचं आहे का? कशासाठी? कौटिल्यसारखा अभ्यासक, त्याला आपण चाणक्य म्हणतो, तो काय म्हणतो की शेजाऱ्याचा शेजारी हा काय असतो? शत्रू असतो, नैसर्गिक शत्रू. शेजाऱ्याचा म्हणजे आपला जो शेजारी असेल तो काय आहे? शत्रू आहे. प्रत्येक देश त्याची जमीन विस्तारत असतो. मग त्याला विस्तारायचं तर शेजाऱ्याकडे जाऊन विस्तारतो, त्याच्या भूमीत जाऊन विस्तारतो. त्यामुळे शेजारी हा शत्रू ठरतो आणि आपल्या शेजारचा शेजारी हा आपला नैसर्गिक मित्र असतो. ठीक आहे, नॅचरल आलाय असं कौटिल्य म्हणतो. ना असं जर असेल की शेजारी शेजाऱ्याकडे जर शत्रुत्वाच्या भावनेनं बघितलं, ते असुरक्षा वाढते, शस्त्रास्त्र स्पर्धा वाढते, सुरक्षा कोंडी निर्माण होते. सिक्युरिटी डायलेमा ही एक महत्वाची संकल्पना आहे. आपण IR कॉन्सेप्ट मध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, मग असं जर असेल तर शस्त्रास्त्र स्पर्धा म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींवरती एनर्जी वेस्ट होते त्या देशाची. मग तसं होऊ न देता ते शेजारी शेजारी ते शत्रू न राहता ते एकत्र यावात आणि तोच एक सिक्युरिटी कम्युनिटी व्हावा, म्हणजे सुरक्षा समुदाय. सिक्युरिटी कम्युनिटी म्हणजे काय? सुरक्षा समुदाय म्हणजे काय? की आपल्या दोघांना आपल्या एकमेकांपासून काय म्हणूया काही रिस्क नाहीये किंवा काही असुरक्षा नाहीये, तर आपला कोणीतरी तिसरा शत्रू असू शकतो. मात्र आपण दोघं एकमेकाचे नाहीये, त्यासाठी एकत्र येणं गरजेचं असतं त्या त्या प्रदेशानं. मग तसं आपल्याला EU मध्ये पाहायला मिळतं. युरोपियन महासंघामध्ये तिथं काय होतं? जर्मनी आणि फ्रान्स हे दोन्ही देश कायम एकमेकांच्या विरोधात उभे होते. यांच्यामध्ये बऱ्याचदा युद्ध सुद्धा झालेले आहेत. ठीक आहे, मग आज युरोपियन महासंघाच्या निमित्तानं ते देश एकत्र आले, तेव्हापासून त्यांच्यामध्ये विश्वासाची भावना वाढली. जो म्युच्युअल ट्रस्ट आहे, परस्पर विश्वास, तो खूप महत्वाचा आहे, तो वाढला आणि त्यांच्यामधल्या मग त्या गोष्टी कमी झाल्यानं युरोपियन महासंघ पुढे जसं गेला तसं त्या देशांची प्रगती होत गेली आणि युरोपियन महासंघात पॉलिटिकल युनियन देखील आहे. इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक संघाबरोबर राजकीय संघ, मग त्यांची पार्लमेंट आहे युरोपियन युनियनची. त्यांचं काय म्हणूया ते युरोझोन एक क्षेत्र आहे. त्यांची करन्सी मला आठवे ना, आपण लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, त्यांची पार्लमेंट आहे, न्यायपालिका आहे युरोपियन युनियनची. ही राजकीय युनियन, एक सिक्युरिटी कम्युनिटी डेव्हलप होणं, शत्रूला शत्रू न मानणं म्हणजे शेजाऱ्याला शत्रू न मानणं आणि सगळे एकच असल्याचं वागणं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन बाकी बाहेरच्या देशांसाठीचे पॉलिसीज ठरवणं, म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे परराष्ट्र धोरण वगैरे असेल या बाबतीत किंवा काही बाबतीत आर्थिक बाबतीत देखील सहकार्य कसं करता येईल या गोष्टींकडे त्यांचं जास्त लक्ष राहतं आणि त्यामुळे हे देश अधिक प्रगतीच्या दिशेनं अधिक सहकार्य करणं त्यांना शक्य होतं, कॉपरेशन जास्त शक्य होतं आणि जी आवागमन आहे लोकांची, भांडवलाची, सेवांची, वस्तूंची, हे देखील अधिक सहजाने सुलभित होत असते. कारण की देशांच्या सीमा ह्या काहीशा पातळ होत असतात ज्यावेळेस त्या प्रदेशातली काही देश एकत्र येत असतात. त्या दृष्टिकोनातून हे जागतिक राजकारणाचं प्रादेशिकरण महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये युरोपियन महासंघ हे एक सर्वाधिक यशस्वीतेचं उदाहरण आहे आणि त्याचबरोबर जे आसियान आहे, आग्नेय आशियातील देशांची संघटना, ठीक आहे, ही देखील तेवढीच महत्वाची आहे. विकसनशील देश असून सुद्धा हे आग्नेय आशियातील देश, सिंगापूर असेल, त्यानंतर मलेशिया असेल, थायलंड असेल, कंबोडिया असेल, ठीक आहे, इंडोनेशिया असेल, हे देश एकत्र आलेले आहेत. त्यांच्यामध्ये देखील या देशांमध्ये आपापसातील जो काही आंतरिक व्यापार आहे तो सुद्धा खूप जास्त आहे. त्या युरोपियन युनियनचा जास्त आहे. त्याच बाबतीत सार्क मात्र आपल्याला पिछाडीवर असलेली पाहायला मिळते. सार्क मध्ये आपापल्या म्हणजे सार्क देशांमध्ये जो काही आंतरिक व्यापार आहे तो तेवढा जास्त नाहीये. ठीक आहे, मग ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासाच्या आहेत की जागतिक राजकारणाचं प्रादेशिकरण, त्याची यशस्वी उदाहरणं ती कशी झाली, त्याचे काही सिद्धांत आहेत का, त्यानंतर बाकीच्या ज्या संस्था मागास पडल्या त्याची काय कारणं आहेत. त्या दोन्ही गोष्टी दोन्ही पेपर मधल्या म्हणजे पेपर 1 पेपर 2च्या सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये ज्या संघटना आहे त्यांचा एकत्रित आपण एका ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, मी खूप फास्ट बोलतोय कारण आपलं लेक्चर खूपच एक्सटेंड झालेलं आहे. आपण थोडंसं आवडतं घेऊयात. त्यानंतर आता शेवटचा टॉपिक राहतो की समकालीन जागतिक चिंता किंवा समस्या. ठीक आहे, 11वा टॉपिक.
कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की डेमोक्रेसी आहे यात महत्वाचा टॉपिक आहे आणि डेमोक्रेसी डिक्लाइन स्टेटमध्ये असल्याचं काही अभ्यासक म्हणतात. जो काही डेमोक्रेसी इंडेक्स वगैरे आहे त्याच्यामध्ये देखील देशांची रँकिंग काहीशी कमी होताना पाहायला मिळते. लोकशाही लोकशाहीमध्ये अजून एक या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचा इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो म्हणजे अरब स्प्रिंग. ऐकलं या शब्द कोणी? अरब स्प्रिंग 2010ला जे काही मिडल ईस्ट मधले राज्य आहेत मिडल ईस्ट मधले, ठीक आहे, या मिडल ईस्ट मध्ये म्हणजे मध्य पूर्वेतील राज्य जसं की काय म्हणूया आपण मला एक्झॅक्टली नाव आठवणार की मिडल ईस्ट मधल्या राज्यांमध्ये लोकशाहीसाठी तरुणांनी सामाजिक माध्यमांद्वारे चळवळी केल्या. ठीक आहे, तिथल्या सत्ताधारी जे होते त्यांना पायउतार केलं. मात्र युएसनं या मिडल ईस्ट मधल्या लोकशाहीसाठी जे उठाव झाले ते हाणून पाडले. का पाडले? युएसला त्यांची कठपुतळी सरकार हवे आहे. युएस जरी बाकीच्या ठिकाणी चीनमध्ये इतरत्र लोकशाहीच्या वल्गना करत असला की लोकशाही पाहिजे, पण इथं मात्र युएसला कठपुतळी त्यांची रेझिम म्हणजे कठपुतळी रेझिम म्हणजे एक जर हुकुमशाह असेल तर त्याला मॅनेज करणं युएसला सोपं जातं. त्यामुळे युएसला इथं लोकशाही नको आहे. युएस आणि इराणमधला जो संघर्ष आहे तो देखील काहीसा याच स्वरूपाचा आहे. ठीक आहे, युएसए मध्ये इराणमध्ये ज्यावेळेस राजा होता पहलवी त्यावेळेस युएस आणि इराणचं खूप जमायचं. पण ज्यावेळेस इथं लोकशाही आली त्यावेळेस लोकशाही सरकार हे युएसचं कठपुतळी नाही नावणार. त्यामुळे युएसला तर प्रॉब्लेम राहतो. त्यामुळे युएस काय म्हणतो मिडल ईस्ट साठी लोकशाही म्हणजे वायबल नाहीये किंवा इस्लाम हा लोकशाहीसाठी तेवढा सुयोग्य नाहीये. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी एकात एक मेळ खात नाहीत. म्हणजे असं युएसचं दुटोपी वागणं आपल्याला अरब स्प्रिंग किंवा लोकशाही किंवा अरब एक्सेप्शनलिझम अरब अपवादात्मक वाद या सिद्धांतामध्ये किंवा या विचारांमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, मग हा अरब स्प्रिंग आहे की लोकशाहीसाठीचे मध्य पूर्वेतील देशांमध्ये सिरिया असेल, सिरिया एक आहे, सिरियामध्ये उठाव झालेले, इजिप्त नाही मला वाटतं, बाकीचे अजून देश आहेत तिथे उठाव झालेले. मात्र ते युएसच्या मदतीने तिथल्या हुकुमशाही लष्करशहांनी पुन्हा हाणून पाडले. मग हे पाहिजे आपल्याला लोकशाहीची तिसरी लाट किंवा म्यानमारमध्ये जे काही तुम्ही पाहताय की मिलिटरी रेझिम पुन्हा एकदा अस्तित्वात आलेलं आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहिजे आहेत की लोकशाहीकडे जी आपण वाटचाल करतोय प्रगल्भतेच्या दिशेनं तिला माघार कशी बसतीये. ठीक आहे, की देशांच्या प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज आहेत, संरक्षणवादी धोरणं ती देखील लोकशाहीला कुठं ना कुठं हाणून पाडणारी आहेत किंवा जागतिकीकरणाला जो विरोध होत आहे तोही काहीसा या विचारांच्या अगेन जाणार आहे. या गोष्टी आपण इथं अभ्यास करतो. दुसरं मानवी हक्क असेल, मानवी हक्कामध्ये परत तोच पॉईंट येणार की जे रेफ्युजीची समस्या आहे, मग हे युद्ध असतील किंवा हवामान बदल असेल, जागतिक तापमान वाढ असेल, त्याच्यामुळं मानवी हक्काची जी समस्या उभी राहते ती गोष्ट आपल्याला अभ्यासायची. त्यानंतर याच्यामध्ये आपण दहशतवाद अभ्यासणार की दहशतवाद काय आहे, त्याची कारणं काय आहेत, जुना दहशतवाद, नवा दहशतवाद. जुना दहशतवाद काय होता की जे स्वातंत्र्य सेनानी होते, जे रेव्होल्युशनरी ऍक्टिव्हिस्ट होते ते दहशतवादी म्हणजे टेररिस्ट ऍक्टचा काय म्हणूया टेररिस्ट ऍक्ट अनुसरायचे. त्याच्यासाठी पण ते राष्ट्रवादासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी. मात्र आजचा दहशतवाद जो आहे तो धर्मांततेसाठी आहे. ठीक आहे, तो धार्मिक स्वरूपाचा आहे. त्याला पवित्र कर्तव्याचं स्थान दिलं जाते. ठीक आहे, मग ह्या तंत्रज्ञानाचा वापर अलीकडे कसा वाढलाय या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर अजून पर्यावरण असेल. पर्यावरणाच्या बाबतीत तेच की क्लायमेट जस्टिस ही महत्वाची गोष्ट आहे. हवामान न्याय. हवामान न्याय काय आहे किंवा ज्याला आपण हे म्हणतो काय म्हणूया की ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्या संबंधात एक टर्म सारखं न्यूजमध्ये येते कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे जागतिक तापमान रोखणं ही आपली कॉमन आहे मात्र डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे की विकसित देशांनी काय म्हणूया की सगळ्या गोष्टींचा सगळ्या संसाधनांचा वापर करून त्यांची प्रगती घडून आणलेली आहे. त्यांनी जे जागतिक उत्सर्जन केलंय कार्बनचं त्याच्यामध्ये त्यांचं जास्त योगदान आहे. मात्र विकसनशील अल्पविकसित देश आहे त्यांना अजून तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचंय. ठीक आहे, मग यासाठी त्यांना अधिक काय म्हणूया त्यांना कार्बनचं उत्सर्जन करावंच लागणार आहे. मग त्यामुळं विकसनशील देशांची जबाबदारी काहीशी कमी आहे मात्र विकसित देशांनी जबाबदारी जास्त घेणं गरजेचं आहे. या गोष्टी आपल्याला इथं आपण पाहणार आहोत. कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काय म्हणूया क्लायमेट जस्टिस हे टॉपिक. ठीक आहे, हा देखील इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे. असे 11 टॉपिक आहेत की जे आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर झाल्या असतील. आपण परत एकदा एकदम शॉर्ट मध्ये पाहूयात की पेपर 1 पेपर 2 च्या सेक्शन ए मध्ये 11 टॉपिक आहेत आणि सेक्शन बी मध्ये 8 टॉपिक आहेत जे आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहेत 2 टॉपिक मुख्यतः. एक तुलनात्मक राजकारण आणि दुसरं आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण. तुलनात्मक राजकारण म्हटलं की 2 राज्यांच्या राजकीय व्यवस्थांचा आपण तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करतो. याच्यामध्ये साधारणतः आपण कसा अभ्यास करतो
एक विकसित देशातील व्यवस्था आणि विकसनशील देशातील व्यवस्था यांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करणं, हे झालं. मग त्याच्यामध्ये राज्य असेल, राजकीय पक्ष असतील, चळवळी असतील, दबावगट असेल, ठीक आहे. हा पहिला टॉपिक किंवा हे पहिले 2-3 टॉपिक. त्यानंतर आपण अभ्यास करणार जागतिकीकरण. मग जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरणाला प्रतिसाद कसे देत आहेत विकसित देश आणि विकसनशील देश, ही मुख्यतः गोष्ट आहे ना. त्यानंतर जागतिकीकरणाचा राज्याच्या सार्वभौमत्वावर कसा परिणाम होतोय, सार्वभौमत्व अधिक स्ट्रॉंग होतंय की अधिक ते कमजोर होत चाललंय, की जास्त काय परिणाम नाहीये. काही अभ्यासक असे आहेत की जे म्हणतात की जागतिकीकरणाचा वेगवेगळ्या घटकांवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होतोय. ती मजेशीर गोष्ट आहे, ती आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, जागतिकीकरण. त्यानंतर मग सुरू होतं आंतरराष्ट्रीय राजकारण. मग या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काय काय आहे, की एक आंतरराष्ट्रीय संबंधाकडे पाहण्याचे दृष्टिकोन काय काय आहेत, त्याच्या अभ्यासाचे दृष्टिकोन, वास्तववादी, मार्क्सवादी. ठीक आहे, आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्या. त्यानंतर पुढला आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कळीच्या संकल्पना काय आहेत. ठीक आहे, त्या गोष्टी आपण अभ्यासणार, की राष्ट्रीय हित म्हणजे काय, सत्ता म्हणजे काय, किंवा डेटरन्स म्हणजे काय, किंवा बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे काय. ठीक आहे, ह्या की टर्म्स अभ्यासल्यानंतर आपण जागतिक राजकारणातील काय म्हणूया एक राजकीय व्यवस्था कशी इव्हॉल्व्ह झालेली आहे ती पाहणार. जागतिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था ही द्विध्रुवीय जागतिक व्यवस्था, ती 2 ध्रुव होते. तिसरा एक मार्ग होता नामच्या स्वरूपात. मात्र त्या गोष्टी त्या दरम्यान एक शस्त्रास्त्र स्पर्धा, शीतयुद्ध आपल्याला पाहायला मिळालं. 91 ला सोव्हिएत युनियनचं पतन झालं. त्यानंतर एकध्रुवीय जागतिक व्यवस्था, तिलाही कुठं ना कुठं क्षय लागला. उदारमतवादी जागतिक व्यवस्था, तिलाही आता कुठं ना कुठं छेद पडत आहेत, किंवा आर्थिक, लष्करी आणि सांस्कृतिक आपल्याला वेगवेगळे आयाम पाहायला मिळत आहेत. या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार. त्यानंतर पुढला टॉपिक असणार आहे आपला काय, की आर्थिक व्यवस्था, की जागतिक आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था जी आहे त्याची उत्क्रांती कशी झाली. मग सुरुवातीला गॅट असेल, त्यानंतर WTO असेल. ठीक आहे, मग न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर असेल. त्या सगळ्या 3-4 बाबी आपण व्यवस्थितरित्या अभ्यासणार. आणि त्यानंतर आर्थिक व्यवस्था पाहिल्यानंतर आपण संयुक्त राष्ट्र अभ्यासणार. संयुक्त राष्ट्रामध्ये त्याची भूमिका आणि कामगिरी, मग UNSC ची भूमिका काय आहे, युएनची भूमिका काय होती, त्याची कामगिरी कशी राहिली. आपण एक अनालिसिस टाईप बघणार की ती किती इफेक्टिव्ह आहे, खरंच UN इफेक्टिव्ह राहिली की नाही. पण काही अभ्यासक असं म्हणतात UN जर नसली तर आपण नरक झालो असतो. ठीक आहे, UN काय इथं स्वर्ग बनवण्यासाठी नाहीये. UN त्यांची कामगिरी काही बऱ्याऐंशी पार पाडलेली आहे. तर या टाईप मधल्या आपल्याला गोष्टी इथं पाहिजेत. त्यानंतर जागतिक राजकारणाचं प्रादेशिकरण आणि प्रादेशिक संस्था इथं आपण अभ्यासणार. आणि सगळ्यात शेवटी जागतिक म्हणजे काय म्हणूया समकालीन जगापुढे असलेल्या चिंता काय आहेत त्या आपण इथं अभ्यासणार. अशा पद्धतीनं तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि पेपर 2 च्या सेक्शन ए मध्ये आपण काय अभ्यासणार आहेत हे काहीच समजलं असेल, एकदम डिटेलमध्ये आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, तुम्हाला जर काही कन्सर्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर देऊया, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, किंवा कमेंटमध्येही तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. अजून दुसरी गोष्ट आपली बॅचची, ही बॅच 5 तारखेपासून सुरू होत आहे. ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ शकता, की आता तुम्हाला थोडा सिलेबसचा अंदाज आला असेल आणि तुम्हाला खरंच हा ऑप्शनल घ्यायचा आहे का, तुम्हाला त्याची आवड आहे का, तुमच्याच्यानं होणार आहे का, या सगळ्या बाबींचा विचार करा आणि त्यानुसार तुमचा निर्णय घ्या. ठीक आहे, काही डाऊट असतील तर सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच. जे शेवटपर्यंत थांबले त्यांच्यासाठी विशेष थँक्यू. चला भेटूया पुढे.